पूजा करणं, उपवास करणं, जाप करणं म्हणजे अध्यात्म आहे. संचित कर्म म्हणजे आपल्या हजारो जन्मांचं काहीतरी प्रारब्ध घेऊन आपण आलोय. का आलोय? तर त्या परमतत्वामध्ये विलीन व्हायचंय. पण इथे आल्यानंतर आपण सगळं विसरतो. त्यामुळे क्रियायोग हा खेळ नाही. क्रियायोग हा सुषुम्ना स्थिर करण्याचा मार्ग आहे. आणि जर सुषुम्ना स्थिर झाली तर तुमच्यामध्ये एक सायकिक पॉवर यायला लागते. धर्म हा आपण आपल्या स्वार्थासाठी बनवलेला आहे. नंतर काय होतं, माझाच धर्म श्रेष्ठ आहे, आम्हीच बरोबर आहोत, हे विचार असतील तर ते अध्यात्म कुठे आलं? तसं हे उपास, जाप, तीर्थयात्रा हे सगळ्या गोष्टींना एक आवड निर्माण करण्यासाठी आहे. मरेपर्यंत तुम्ही हेच करत राहिला तर काय उपयोग आहे? बरेच लोक बोलतात ना, अरे ह्या जीवनात ह्याने एवढी पापं केली, मग ह्याच्याजवळ एवढी संपत्ती कशी? ह्याला कसला प्रॉब्लेम नाहीये. मांसाहार किंवा नॉनव्हेजला विरोध का केला जातो? कारण ते डायजेस्ट होत नाही म्हणून. व्हेज खाणारे लोक जर मनामध्ये कचरा घेऊन राहिले, द्वेष घेऊन राहिले, तर ते पण त्यांची ऊर्जा वेस्टच करतात. 2050 नंतर अणुबॉम्ब वगैरे काही कामाचे नसणार, बंदुकीच्या गोळ्या तर काहीच कामाचे नसतात. एवढं येणारा काल डेंजरस नाही. एका सत्संगला बोललेलो की कोरोना ट्रेलर आहे ऍक्च्युली 2027 पासून 2036 पर्यंत घडणार आहे. आणि आता तुम्ही बघता सुरुवात झालेली आहे. कोरोना ट्रेलर असेल तर ऍक्च्युअल काय असेल? 800 करोड मधले 250 करोड जातील असं सांगण्यात येते सूक्ष्म जगतातून. नमस्कार, मी प्रणाली मोरे. विचार प्रणालीच्या प्लॅटफॉर्मवर आज विषय खूप महत्त्वाचा आपण घेऊन आलोय. खरं तर क्रियायोग, अध्यात्म या विषयावर आपण आजपर्यंत अनेक पॉडकास्ट पाहिले असतील. महत्त्वाचं म्हणजे क्रियायोग आणि महावतार बाबाजी यांच्याबद्दल अनेकांना बरंचसं माहिती देखील असेल. पण असे अनेक पॉडकास्ट ऐकल्यानंतरही ना आपल्या मनात अनेक प्रश्न हे अनुत्तरित राहतात. देव कोण आहे? कुठे आहे? देवी, अध्यात्म, धर्म म्हणजे नेमकं काय आहे? अर्थात आपण कुठून आलो आहे? आपल्याला इथून कुठे जायचं आहे? या पृथ्वीवर आपण नेमकं काय करणार आहोत? आपला जन्म कशासाठी झाला आहे? त्याचबरोबर पुनर्जन्म, मृत्यू, मोक्ष म्हणजे नेमकं काय? का आहे? या सर्व गोष्टींचा आज आपण सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठीच आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत हिमालयन क्रियायोगी अभिजितनाथ दादा. खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. मी खूप ऐकून होते तुमच्याविषयी आणि खूप पाहिलं होतं. त्यामुळे जाणून घेण्याचा एक अर्थात क्रियायोग याविषयी एक खोलात जाऊन जाणून घेण्याचा एक किंवा अभ्यास करण्याचा एक माझाही मानस होता की अध्यात्म म्हणजे नेमकं काय? ध्यानधारणा का करायची? आपण म्हणजे त्याचा विचार आपण करतो की हे करायचं म्हणजे देवाची पूजा करणं, ध्यानधारणा करणं म्हणजे अध्यात्म झालं. पण या पल्याडही काही गोष्टी असतात. बरंच खोलात काहीतरी दडलेलं असतं. हे बऱ्याचदा आपल्याला माहिती नसतं किंवा माहिती असलं तरी चुकीचा समज असतो बऱ्याच जणांचा. तर मला आज पहिल्यांदा हे जाणून घ्यायचं आहे की अध्यात्म म्हणजे नेमकं काय आणि ते करण्यामागचं मूळ कारण काय असतं किंवा का करावं? काय त्याच्यात दडलेलं आहे? अध्यात्म म्हणजे होशमध्ये राहणं, प्रेझेंटमध्ये राहणं. जो रोल आपण करत आहोत तो रोल स्वीकार करून कोणतीही अपेक्षा न करता परमात्म्याशी नातं जोडत आनंदी राहणं. संसारामध्ये काय होतं, प्रत्येक जण एक तर भूतकाळामध्ये असतो किंवा भविष्यकाळाचा विचार करत असतो. बरोबर. भूतकाळात माझ्या बाबतीत या गोष्टी घडल्या, म्हणजे मी किती अनलेकी आहे, या लोक माझ्याबरोबर वाईट वागल्या. आणि तो विचार करत 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 प्रेझेंटमध्ये जगताना ते विसरून जातात. ते विसरतात की हा क्षण जो मी आता सध्या जगतोय तो परत येणार नाही, तो पण नंतर भूतकाळामध्येच जाणार आहे. बरोबर. आणि नंतर मग भविष्याची तडजोड करत करत ते लोक एक दिवस शरीर सोडून निघून जातात. पण जर तुम्ही प्रत्येक क्षण त्या परमात्म्याची मर्जी समजून जगता, त्यावेळी तुम्ही होशमध्ये राहता. आणि ज्यावेळी स्वीकारभाव वाढतो त्यावेळी ॲटोमॅटिकली आतून आपण आनंदी राहतो, शांत राहतो. जोपर्यंत आतून आनंद आणि शांती नाही तोपर्यंत आपण स्थिर होणार नाही. जोपर्यंत स्थिरता नाही तोपर्यंत अध्यात्म हा आपल्या जीवनात येणारच नाही. फक्त पूजा करणं, उपवास करणं, जाप करणं म्हणजे अध्यात्म नाही. सुरुवात करणं गरजेचं आहे. जसं आपण बघतो की एक लहान मूल शाळेत जाते, त्याला ए फॉर ॲपल शिकवलं जातं, बी फॉर बॅट शिकवले जाते. का? तर त्याला आवड लागावी. तसंच सुरुवातीला जर तुम्हाला ती आवड लागण्यासाठी मंदिरामध्ये जा, मस्जिदमध्ये जा, चर्चमध्ये जा,
जो काही तुमचा धर्म आहे तिथे जा तुम्ही, बरोबर. पण मरेपर्यंत तुम्ही तेच जर करत राहिलात तर तुम्ही आतमध्ये प्रवेश कधी करणार? आतमध्ये प्रवेश करायचा असेल तर जे काय आपण बाह्य दुनियामध्ये जे काही आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो ते बंद करावं लागणार. आणि ते बंद केल्याशिवाय आपण आतमधले आपल्यासाठी जो दरवाजा आहे ते ओपनच होणार नाही. ओपन होणार. बरोबर. ज्यावेळी आतमधले दरवाजे ओपन होतात त्यावेळी तुम्हाला बाकी कशाचीच गरज गरज नसते. नसते. ना दिवसाची, ना रात्रीची, ना हिमालयाची, ना गिरनारची. जिथे आहात तिथे तुम्ही परमात्म्याशी कनेक्ट होता. आणि माझ्या मते हेच खरं अध्यात्म. पण धर्म हा बेस आहे, पण जर माझाच धर्म श्रेष्ठ आहे, बाकीचे धर्म चुकीचे आहेत असं जर मानून मी पुढे गेलो तर मी नोट्स क्लिअर करतो. बरोबर. एक आध्यात्मिक व्यक्तीला नेहमी प्रत्येक धर्मामध्ये जे काही चांगले आहे ते घेऊन पुढे गेलं पाहिजे. जर तो भेदभाव करत राहिला तो बहिर्मनाशीच कनेक्ट राहणार. जोपर्यंत आपण बहिर्मनाशी कनेक्ट राहिलो तर मग आतमध्ये कसे प्रवेश करणार? तर अध्यात्मासाठी स्वीकार करून जे काय आहे ते पुढे जाणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. मला इथे एक प्रश्न तुम्हाला जोडून विचारायला आवडेल, कारण असं बऱ्याचदा होतं, आता खूप यंग जनरेशन अध्यात्माकडे ओढली जाते, पण तरीही अशी एक गोष्ट कानावर येते, अध्यात्मना वय होऊ दे, मग बघू, तेव्हा करू, असं अजूनही ऐकायला येतं. आत्ताच आम्ही टाळ कुटत काय बसणार, आता आमचं वय आहे, मग बघू, एकदा वय झालं की मग तोपर्यंत देव पण विचारत नाही, अशीही आपल्याला एक वेळ येते की तो तरी का मग तेव्हा तुमच्याकडे बघला, असंही ऐकायला येतं. मग ही जी ओढ आहे ना, ही अजूनही विचारली जाते. अध्यात्म म्हणजे म्हातारपण, ते एक ठराविक वयात करावं, ही अजूनही समज आहे. त्यामुळे मला इथे आज तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की ती वाट बघू नका, याची खरी गरज योग्य वयात आहे, ती करा, ते करा. तर मला अध्यात्माची गरज का आहे आज लोकांना, हे मला तुमच्याकडून एकच जाणून सांगा, तुम्ही श्वास सोडला तो परत येणार ह्याची तुम्हाला गॅरंटी आहे? मग म्हातारपण येणार ह्याची गॅरंटी कुठे आहे? आपल्याला माहिती नाही. आपण रात्री झोपतो, सकाळी उठल्यावरती किती लोक झोपेतच जातात, हो. नवीन दिवस पण बघत नाही. तर जर आपण म्हातारपणाची वाट बघितली तर तो म्हातारपण कधीच येणार नाही. आणि अध्यात्मासाठी काही सुरू करण्याची गरज नसते. ध्यान कशाला बोलतात? 24/7 होशमध्ये राहणं. आपण बघतो ना, एखादं काम करताना आपण लहान मुलांना सांगतो की अरे लक्ष ठेवून काम कर, ध्यान ठेवा काम करताना. ध्यान म्हणजे होशमध्ये राहणं. ध्यान म्हणजे डोळे बंद करणं नाही. लहान मुलं जर अभ्यास करताना 100% तिथे जर प्रेझेंटमध्ये राहिली तर अध्यात्म आहे, ध्यान आहे. पण ते येण्यासाठी जे प्रोसेस असतात सुरुवातीला, जसं आपण बोलतो ए फॉर ॲपल, बी फॉर बॅट, तसं प्रोसेस आहे. ते शिकवलं. कोण जाप सांगतो करायला, कोण सांगतो की पारायण करा, कोण सांगतो उपवास करा, ताकी तुमचं जे मन आहे ते मन स्थिर व्हावं. आणि मन जोपर्यंत स्थिर नाही तोपर्यंत आतमध्ये प्रवेश होत नाही. कारण आपण प्रत्येक दिवशी जवळजवळ 70 ते 80,000 विचार आपल्या मनात चालतात 24 तासामध्ये. त्यातले 90% हे नकारात्मक असतात. कारण प्रत्येकाच्या जीवन हे अपडाऊन असते ना. तुम्ही एक बघितलं असणार, ECG सरळ झाला की काय होतं? डेड बॉडी. पण ECG असं आहे म्हणजे मनुष्य जिवंत आहे. तर जीवन पण असं असं होत राहणार, म्हणजे आपण जिवंत आहोत. बरोबर. मग पण ते असं असं होत असताना आपले जे हायलाइट्स असतात, आपण जे वाईट गोष्टी असतात तेच आपण नेहमी लक्षात ठेवतो. माझ्या बाबतीत असं का? ते करत करत एक दिवस निघून जातो. पण जर आताचा क्षण मला परत येणार नाहीये, मला जो काय आहे आता 100% जगायचं आहे, आनंदी राहायचं आहे, हे जर ठरवून जर आपण जगायला सुरुवात केलं तर त्याला वयाची मर्यादा नाही. एक लहान मूल बघा ना, लहान मुलाला तुम्ही बघितलं तर ते आपल्या ज्यावेळी झोप येते झोपते, भूक लागली की रडायला लागतं. हा, ते आपल्या मस्तीच असतं. पण जसं जसं मोठं होतं तर एक तर आपण त्याला लेबल लावतो. तुझं नाव हे आहे, तुझी जात ही आहे, तुझा धर्म हे आहे, एका आवरणामध्ये त्याला बांधून टाकतो. परिणाम काय होतं? जग आहे त्याच्याशी ते जोडलं जातं. आणि जो ॲक्च्युअल कशासाठी ते आलंय, म्हणजे तो आत्मा जो आहे कशासाठी त्यांनी जन्म घेतला हेच विसरून जातं. हे जन्मोजन्मी सुरू राहतं. पण ज्या क्षणी तुम्ही त्या जी नाळ असते परमात्म्याशी जोडलेली त्याला पकडता, त्या क्षणी काहीच राहत नाही. एक पडदा आहे छोटासा, हटला की आपण प्रवेश करतो. बरोबर. वयाचं काही इथे बंधन नाही आहे.
उलट आपण लहान मुलांजवळ बघून शिकलं पाहिजे जगायचं कसं ते. बरोबर. बरं, जेव्हा असं म्हटलं जातं की ध्यान योगा करून तुम्हाला तुमच्या मूळ स्वरूपापर्यंत पोहोचता येतं, पण अनेकदा आपल्याला माहीत नसतं आपलं मूळ स्वरूप म्हणजे नेमकं काय. तर त्याविषयी मला जाणून घ्यायला आवडेल, त्या स्वरूपाविषयी. आपण म्हणतो ना, जीवात्मा, आत्मा, परमात्मा एक जोड आहे. परमात्मा म्हणजे परमशक्ती, जे आपण ज्याला कॉस्मिक ऊर्जा बोलतो. ब्रह्मांडीय जे ऊर्जा आहे, त्या ब्रह्मांडीय ऊर्जाने त्याचं कार्य करण्यासाठी देवतांची निर्मिती केली. जसं ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मदेव काय करतो? निर्मिती करतो. विष्णू पालन आणि लयचं काम शंकर करतो, शिव करतो. बरोबर आहे. हे सृष्टी चालवण्याचा कारभार करतं. त्याला स्वरूप आपण दिले. ते ऊर्जा स्वरूपच आहेत, पण त्याला आपण एक आपल्या जे कोण ब्रह्मज्ञान जाणणारे जे आपले पूर्वज असतील, ऋषीमुनी असतील, त्याने एक फॉर्म दिला त्यांना. कारण आपल्याला जोपर्यंत समोर दिसत नाही तोपर्यंत आपला विश्वास होत नाही. त्यामुळे आपल्याला ते फॉर्म दिले देवतांचे. पण जो जीवात्मा असतो, जो शरीर धारण करतो, त्याची जी जर्नी असते, तो जर्नी ही नाळ पकडून करत असतो. त्याचं एकच असतं की ही त्या परमतत्वाशी जोडून मर्ज होणं, म्हणजे मोक्षामध्ये प्रवेश करणं. आणि त्याच्यासाठी हे 84 लाख योनी आपण म्हणतो ना, भ्रमण करत 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 काही लोकांना तिथपर्यंत जाता येतं, काही लोक परत त्याच मार्गावरती राहतात. बरोबर. मला आता ना माझ्याकडे एवढं विचारण्यासारखं आहे. मी आता तेच बघते की आपण ईश्वराविषयी बोलतोय किंवा त्या शक्तीविषयी बोलतोय. अनेकदा बऱ्याचदा आपण त्याच्या वेगवेगळ्या संकल्पना वेगवेगळ्या लोकांकडनं व्याख्या ऐकतो, संज्ञा ऐकतो की खरा ईश्वर म्हणजे मग देवांची नावं आपण घेऊ की शंकर आहे, गणपती आहे, वेगवेगळी ज्याचा ज्याचा जो देव आहे तसं तो म्हणेल की तो किंवा काही जण म्हणतात की ती एनर्जी आहे, किंवा काही जण आपण गुरुच्या माध्यमातून देव म्हणतो. मग ते गुरु आजपर्यंत जे होऊन गेले, तर साईबाबा म्हणू आपण, स्वामी समर्थ म्हणू, असे वेगवेगळे गुरु आहेत जे होऊन गेलेले आहेत. मग ती एक तर हायरार्की आहे त्या गुरूंची, आपण असं म्हणायचं का की काय आपण म्हणजे इतका संभ्रम मनामध्ये आहे की मग खरा देव कोण आहे, खरा ईश्वर कोण आहे? खरा ईश्वर जे कॉस्मिक स्वरूप आहे ना, जे ऊर्जा आपण 24/7 जे आपण घेतो, सर्वात जवळचं काय? प्राण. बरोबर आहे. जर श्वास आपण घेतला नाही तर आपण शरीर आपलं जिवंतच राहणार नाही. आपण फक्त श्वास घेतो का? नाही. आपण म्हणतो ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो. हे आपलं मेडिकल सायन्स सांगतं. म्हणजे पदार्थ विज्ञानपर्यंत जे काही सोच आहे ती एवढीच आहे की ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो. पण योगिक सायन्स काय सांगतो? तुम्ही ज्यावेळी श्वास घेता त्यावेळी तो श्वास म्हणजे तो प्राण अपान, समान, प्राण, उदान आणि व्यान 5 वायूमध्ये कन्वर्ट होतो आणि संपूर्ण तुमच्या अन्नमय कोशला व्यक्त करून, म्हणजे तो श्वास म्हणजे तो प्राण तुमच्या प्राणमय कोशामध्ये प्रवेश करतो. प्राणमय कोशानंतर मनोमय कोशात प्रवेश करतो, तिथून विज्ञानमय कोश आणि तिथून आनंदमय कोश, जिथे परम तत्व आहे, परमात्मा आहे. हा जो भ्रमण आहे, तो भ्रमण ज्यावेळी आपण लक्षात घेऊन त्या श्वासाशी कनेक्ट होतो त्यावेळी तो श्वास, प्रत्येक श्वास आध्यात्मिकच होऊन जातो. पण लोकांना माहितीच नाही श्वास कसा घ्यायचा. तर तुम्ही बोललात महावतार बाबाजी क्रियायोग. क्रियायोग काय आहे? क्रियायोग ही श्वासोश्वासची एक प्रोसेस आहे. एक व्यक्ती एका मिनिटाला 15 ते 18 श्वास घेतो. बरोबर आहे. ज्याला डिप्रेशन आहे, एन्झायटीचा त्रास आहे किंवा सायकोसोमॅटिक डिसऑर्डर आहे, ती व्यक्ती 40 ते 50 श्वास घेते, ती पण वरती. पण ज्यावेळी तुम्ही क्रिया प्रोसेसला कनेक्ट होता त्यावेळी एक नॉर्मल व्यक्ती पण जो क्रियायोगच्या मार्गावर येतो, एका मिनिटाला एकच श्वास चालतो. कारण ती प्रोसेसच तशी आहे. बरोबर. आणि ज्यावेळी अंतरकुंभक बहिर्कुंभ हळूहळू प्रॅक्टिसने वाढत लागतो त्यावेळी 2 मिनिटाला एक श्वास, 5 मिनिटाला एक श्वास, गरज लागत नाही. पण तो एक श्वास असतो, तो एक श्वास संपूर्ण पंचमय कोशाचं भ्रमण करतो. आणि आपण असं ऐकलं असेल की एक व्यक्ती ज्यावेळी जन्म घेतो तो एक श्वासाची एक काउंट घेऊन येतो. बरोबर. एवढे एवढे या जीवनात तुला श्वास घ्यायचे. तो जो कुत्रा जो असतो 12 ते 15 वर्ष जगतो, कारण तो पर मिनिटाला 30 ते 40 श्वास घेतो. समुद्र कासव जे असतं ते जवळजवळ 350 ते 450 वर्षे जगतं. का जगतं? कारण एका मिनिटाला ते 4 ते 5 श्वास घेतं. हा श्वासाचा सायन्स आहे. जर समजा एक नॉर्मल माणूस 70 ते 80 वर्षाचा एज कालावधी घेऊन येत असेल, 100 पकडू आपण, पण
जर त्याने 15 ते 18 श्वास नॉर्मल जी गती जर त्याने 5 श्वासाच्या आतमध्ये घेऊन आला, पर मिनिट 1 गती घेऊन आला, तर त्याचं वय किती होईल? तुम्ही ऐकलं असाल हिमालयामध्ये काही जे सिद्ध आहे 300 वर्ष 500 वर्ष अजून पण जीवित आहेत. का आहेत? कारण त्यांना श्वासाची गरजच लागत नाही. श्वासाची गरज लागत नाही, अन्नाची गरज लागत नाही. पंचमहाभूताने आपलं शरीर बनले, पृथ्वी जल अग्नी वायू आकाश, बरोबर आहे. काही असे टेक्निक्स आहेत की तुम्ही त्या पंचमहाभूतांपासून अन्न तयार करू शकता शरीराला. जे बाहेर आपण अन्न खातो त्याची गरजच लागत नाही, कारण अन्न डिमांड कोण करतं? मन. ज्यावेळी मनच ऍक्टिव्ह नसणार तर अन्नाची गरज का? बरोबर. तुम्ही बघितलं असाल, एखादा भरपेट खातो, 15 मिनिटांनंतर त्याला सांगितलं जातं, एखादी डिश ऑफर केली जाते, परत तेवढंच खातो. पोटाची आपली कॅपॅसिटी आहे तेवढी? कारण त्याचे जे मन आहे ते डिमांड करतं, आणि इनडायरेक्टली कॉर्टिसोल हार्मोन्सचं प्रमाण वाढत जातं, जे आपण म्हणतो ना ट्रेस हार्मोन्स. बरोबर. आजकाल जे जीवन चाललंय सगळ्यांचं एक तर ट्रेस रिलेटिव्ह आहे, आणि कॉर्टिसोलचा इम्पॅक्ट एवढा आहे की ते डिमांड करत करत शरीरात तुमच्या कधी व्याधी येतात किंवा शरीर कधी तुमचं कमजोर होऊन जातं तेच समजत नाही. बरोबर. मी एक विषय थोडा धर्मांकडे नेईन की इतके धर्म आहेत आपल्याकडे. हिंदू धर्म आहे, इस्लाम आहे, ज्यू आहे, वेगवेगळ्या धर्माचे लोक राहत आहेत. आपले ख्रिश्चन धर्म आहे, आणि प्रत्येकाला आपला आपला एक देव आहे, प्रत्येकाला आपला देव मोठा वाटतो. पण तुमच्यासारखे आध्यात्मिक व्यक्ती असतात, तर ते ह्या सगळ्या धर्मांकडे आणि एकंदरीत कसं पाहतात? हे बघा, धर्म हा शरीराचा असतो, बरोबर आहे. बरोबर. ज्या शरीराला आम्ही वस्त्र मानतो, आपले वस्त्र खराब झाल्यावरती आपण काय करतो? टाकून देतो, नवीन वस्त्र धारण करतो. आता कोणी रेमंडचा शर्ट घातला, कोणी बॉम्बे डाईंगचा शर्ट घातला, कोणी कॅम्ब्रिजचा शर्ट घातला. बरोबर. तसंच कोणी मुस्लिम शर्ट घातला, कोणी ख्रिश्चन शर्ट घातला, कोणी हिंदूचा घातला. त्याला काहीच अर्थ नसतो, पण त्याच्या आतमध्ये काय आहे ते बघणं महत्त्वाचं असतं. धर्म करत ज्या गोष्टी लोकांनी पकडून धरल्यात, त्यांनी त्यांच्यामध्ये जे मूळ स्वरूप जो आहे, मनुष्य हा आपण अनेक म्हणतात ना, अनेक मार्ग जगत 84 लाखची जी योनी आहेत ना, अनेक योनीतून पार करत करत मनुष्य धर्मामध्ये आलो. मनुष्याचा जन्म आपल्याला भेटलाय. असं म्हणतात की मूलाधार ते सहस्रार 7 चक्र, तसंच मूलाधाराच्या खाली पण तुमचे 7 चक्र आहेत. बरोबर. म्हणून आपण ज्यावेळी जन्म घेतो त्यावेळी आपल्यामध्ये बरेचसे तमगुणाशी कनेक्टेड गुण असतात, कारण आपले पशु योनीमध्ये कधी होतो आपण, त्यामुळे ते पण गुण असणार, आपल्या वेगवेगळ्या योनीचे गुण असतात. पण तुम्ही जसं जसं अध्यात्माचा नाळ पकडून वरती येता तसं तसं करुणा उत्पन्न होते, सगळ्या जीवमात्रांबद्दल तुम्हाला आपुलकी निर्माण होते. ज्यावेळी ती करुणा येते त्या ते धर्म कुठे राहतो? बरोबर. धर्म हा आपण आपल्या स्वार्थासाठी बनवलेला आहे. नंतर काय होतं? माझाच धर्म श्रेष्ठ आहे, आम्हीच बरोबर आहोत. जर हे विचार असतील तर ते अध्यात्म कुठे आलं? बरोबर. बघा, हे कदाचित पटणार नाही लोकांना, पण माझं असं मत आहे, जर तुम्ही ह्या मार्गावरती असाल तर तुम्हाला तिथे जात धर्म काही राहतच नाही, कारण ईश्वर कणाकणामध्ये आहे. ज्या ठिकाणी सजीव निर्जीव राहत नाही तिथे माणसाचे वेगवेगळे धर्म कुठून आले? बरोबर. तुम्ही काही अध्यात्मामध्ये काही म्हणतात ना, तुम्ही ज्यावेळी साधनेमध्ये जाता त्यावेळी सुरुवातीला तुम्ही जागृत असता, हळूहळू तुम्ही स्वप्न अवस्थेत जाता, सुषुप्ती अवस्थेत जाता, नंतर तुर्यातीत, जसं बीटा अल्फा थेटा डेल्टा गामा ब्रेनचे वेव्हज आहेत ना, ज्यावेळी डेल्टा आणि गामा वेव्हशी कनेक्ट जातात ना, शरीराची डिस्कनेक्ट होतात. शरीराची डिस्कनेक्ट झाल्यानंतर शरीराचे जात धर्म कुठे येणार? बरोबर. तुम्ही त्या अनंत ब्रह्मांडशी कनेक्ट होता, जिथे चेतना आहे, जे काय म्हणजे कॉस्मिक स्वरूप आहे, तिथे राहतच नाही. जर तुम्ही बहिर्मनाशी कनेक्ट होऊन जर एक दुसऱ्याची भांडत राहिलात, एक दुसऱ्याला नावं ठेवत राहिलात, तर मला नाही वाटत की त्यांचा आध्यात्मिक जर्नी सुरू झाली असेल अशी. बरोबर. मला आता तुम्ही एक म्हणालात ईश्वर कणाकणात आहे, या वाक्याला जोडून मी घेईन की बऱ्याचदा असं म्हटलं जातं की ईश्वर हा आपल्यातच असतो, किंबहुना आपण ईश्वराचाच एक अंश आहोत. बरोबर.
पण अनेकदा थोडंसं इथे आपल्याला ऍक्सेप्ट करणं ते चुकीचं होतं की आपण ईश्वराचा अंश आहोत, मग जगामध्ये कितीतरी लोक किती गुन्हेगार आहेत, किती वाईट लोक आहेत, मग आपण ईश्वराचा अंश कसं, हे कन्फ्युजन तिथे तयार होतं. बरोबर. मला या कन्सेप्ट विषयी म्हणजे या भावनेविषयी किंवा या एका गोष्टीविषयी तुमच्याकडनं खूप छान प्रश्न आहे. मला एक सांगा, जन्म कोणाचा होतो? शरीर आहे, बरोबर आहे. पंचमहाभूताने शरीर बनले, मेल्यानंतर शरीर त्याच पंचमहाभूतामध्ये विलीन होतं. आत्मा ना जन्म ना मृत्यू, ना शरीराचा जन्म आहे ना आत्म्याचा जन्म आहे. बरोबर. जिथे मृत्यू नाही तर जन्म कसा होणार? आपला जन्म होतो आपल्या विचारांचा, भावनेचा. जे आपण, जसं आता हा आपला जन्म चाललाय, ह्या जन्मल्यापासून आतापर्यंत जे काय आपण क्रियामान कर्म केलेत, ते जे विचार आहेत, जे भावना आहेत, ती कुठेतरी तुमच्या मनोमय कोशामध्ये स्टोर होणार, आनंदमय कोशापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार. मध्ये विज्ञानमय कोश पण आहे, जसं कॉम्प्युटरमध्ये हार्ड डिस्कमध्ये आपण स्टोअर करतो, सेम तसं कुठेतरी जमलेलं आहे. संचित कर्म जे आपल्या हजारो जन्मांचं काहीतरी प्रारब्ध घेऊन आपण आलोय. बरोबर. का आलोय? तर त्या परमतत्वामध्ये विलीन व्हायचंय म्हणून. पण इथे आल्यानंतर आपण सगळं विसरतो. जे नोट्स क्लिअर होतात तुमचं मन करतं, विचार करतात, भावना करते. पण ते जर सात्विकतेशी जोडलेली असेल तर तिथे तुम्हाला परत येण्याची गरज नसते. तुमच्यासाठी ते इझी होऊन जातं. म्हणतात ते पाप कोण करतं? मन करतं. पुण्य पण मन करतं, आणि पाप पुण्याच्या पलीकडे तुम्ही आहात. पण हा भाव कधी येणार? ज्यावेळी तुम्ही साक्षीमध्ये येणार. बरोबर. जर आपण प्रत्येक, आता समजा आपण पॉडकास्ट करतो, पण आपण करणारे झालो तर आपण क्रियामान कर्माशी भागीदार झालो, पण बघणारे झालो तर नाही राहत. अध्यात्मामध्ये ह्याला ईश्वर परिधान म्हणतात. म्हणजे शरीर माध्यम आहे, करता करवाता परमेश्वर आहे. मी फक्त बघणार आहे, जो आत्मा आहे. मी शरीराला बघतोय, तो करतोय, गाडी तो चालवतोय. हा ज्यावेळी विचार येतो तर एक तर तुमच्याजवळून क्राईम होत नाही, कारण तुम्ही होशमध्ये येता. तेव्हा मध्ये सर्वे झालेला, जेवढे मर्डर झालेत, जेवढे रेप झालेत, त्यांची इंटरव्ह्यू घेतली गेलेली. तर ते बोलले की ते 2-5 मिनिटं आम्ही जर थांबवले असते तर आम्ही ही गोष्ट केली नसती. म्हणजे मनाने जो त्याच्यावरती ताबा घेतला, ते 2-5 मिनिटं जर, कारण नंतर पछतावा होतोय. बरोबर. तर मोठा एवढा क्राईम झाला नसता. सुसाईड होतात. सुसाईड झाल्यानंतर ज्यावेळी ती व्यक्ती ते जोरात ओरडायला लागते, वाचवा वाचवा. जर त्याला खरोखरच सुसाईड करायचं असेल तर ते वाचवा बोलणार नाही. पण ज्यावेळी लक्षात येतं की आपण आता पडून, पण त्यावेळी त्याच क्षणी चालू होतं त्यांचं वाचवा वाचवा म्हणून. पण तोपर्यंत बंदुकीतून गोळी निघालेली असते. पण अध्यात्म तुम्हाला ते 2-5 मिनिटं थांबवायला शिकवतं. आणि क्रियायोग ह्याच्यावरती खूप काम करतं, कारण क्रियायोग श्वासांना स्थिर करतं. तुम्ही जर 24 तासामध्ये 70-80 हजार विचार तुमच्या मनात येत असतील, का तर तुम्ही 15 ते 18 श्वास घेता. पण ज्यावेळी श्वास गती कमी होतो त्यावेळी मन स्थिर होणार. मन स्थिर होणार, ते मनातले विचार स्थिर होणार. मनातले विचार स्थिर झाल्यानंतर तुम्ही होशमध्ये राहणार. हे कनेक्टेड आहे. तुम्ही बघा, काही तुम्हाला स्ट्रेस आल्यानंतर थोडंसं 2 मिनिटं थांबा आणि डीप ब्रिदिंग करा. मन स्थिर व्हायला लागतं. बरोबर. बस होशमध्ये राहणं एवढंच अध्यात्म आहे, पण त्याच्यासाठी श्वास स्थिर होणं गरजेचं आहे. तुम्ही आता मगासपासून मी बऱ्याचदा क्रियायोग म्हणजे नेमकं होशमध्ये राहणं आणि श्वासावरचं बोलताय, आणि आज आता एक तुम्ही 2-3 वेळा ही कन्सेप्ट यूज केली की डिप्रेशन आणि आत्ताच्या काळात जर मी म्हटलं की डिप्रेशन, अँझायटी हे सर्दी खोकल्यासारखे आपल्या आयुष्यात यायला लागलेत. म्हणजे अगदी आठवड्याला जसं सर्दी खोकला होतं तसं लोकांना आज या आठवड्यात मला डिप्रेशन वाटतंय, 2 आठवडे बरं वाटलं, परत मला डिप्रेशनचा त्रास होतोय. हे असं आता व्हायला लागलंय. आणि त्यासाठी बऱ्याचदा डॉक्टर सजेस्ट करतात की तुम्ही योग करा, तुम्ही श्वासावर तुमच्या श्वासाचा अभ्यास करा, त्या साधनेला बसा, मन शांत करा, असं बऱ्याचदा सांगितलं जातं. पण बऱ्याचदा लोकांना ते होत नाही होत. लोक म्हणतात नाही होत माझ्याने, मला बसायलाच होत नाही, मला होतच नाही. मग त्यासाठी मला तुम्हाला तो विचारायला आवडेल की हे जे मन स्थिर करणं, मन शांत करणं जे म्हणतात ना, लोक म्हणतात होत नाही आणि ते करायचं असतं, तर ते नेमकं त्यासाठी काय करावं? कारण इथेच सगळा संभ्रम आहे की होतच नाहीये. तेव्हा पतंजलीने 8 मार्ग सांगितले. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. यम नियम म्हणजे लाईफस्टाईल. आजकाल तुम्ही बघितल्यानंतर प्रत्येकाची जी सकाळ असते ती लेट सुरू होते. शाळेमध्ये, ऑफिसमध्ये जायचं असेल तर कंपल्सरी उठतात लोक.
पण अदरवाईज का होते, रात्री झोपणं लेट, 12, 1, 2 कॉमन झालं. हो. रात्री 10 ते 2 हा जो कालावधी असतो मेलाटोनिनचा काळ असतो, बरोबर आहे. नॅचरली मेलाटोनिन तुमच्या शरीरामध्ये सिक्रेशन त्याचं असतं, ते वाढतं. ते काय करतं, शरीराची रिपेअरिंग करते. आणि पण त्यावेळी आपण जागे असतो. रात्री 1 ते 3 लिव्हर नॅचरली शरीरातलं ॲसिड डिटॉक्स करतं, बरोबर. त्यावेळी पण आपण जागे असतो. तर हे नॅचरल जे काम आहे ते कसं चालणार. थोडंसं मनावेगळं झालं, बरोबर आहे, की डायरेक्ट तुमचं मन जो हे असतं, मेंदू तुमचा सिग्नल देतो की काहीतरी इमर्जन्सी आहे. ते सिग्नल कुठे जातो तुमचा, तुमच्या ॲडर्नल ग्लँडच्या इथे कॉर्टिझोल हार्मोन्स आहे. दोन्ही किडण्यांच्या वरती ॲडर्नल ग्लँड आहे तुमचं, तिथे कॉर्टिझोल नावाचं एक हार्मोन असतं. तो सिग्नल ज्यावेळी ॲडर्नल ग्लँडला जातो त्यावेळी कॉर्टिझोल हार्मोन पोटामध्ये सोडलं जातं, स्टमकमध्ये. जसं पोटामध्ये आल्यानंतर लिव्हरला मॅसेज जातो. मग लिव्हरजवळ 70 ग्रॅम इमर्जन्सी ग्लुकोज असतं स्टोअर. लिव्हर काय करतं, काहीतरी गडबड आहे, ते ग्लुकोज पोटामध्ये सोडतं. तो सिग्नल पँक्रियाला जातो. पँक्रियाला वाटतं काय पोटामध्ये आलेलं आहे अन्न, डायजेस्ट केलं पाहिजे. पँक्रिया त्यावेळी इन्सुलिन पोटात सोडतं. परिणाम काय होतो, HB1 8, 10, 12. डॉक्टर सांगणार तुमचं डायबिटीस 350, 400, 500 झालं आहे, तुम्हाला इन्सुलिन घ्यावी लागणार. पण मूळ कुठे आहे, स्ट्रेसमध्ये. त्याचं मूळ कुठे आहे, लाईफस्टाईल. जर आपण आहार विहारावरती प्रॉपर लक्ष दिला, सूर्योदयावर उठलो आपण, ज्यावेळी सूर्योदय होतो त्यावेळी तुमच्यामध्ये एक सेरोटोनिन नावाचं जे हार्मोन असतं, हॅपी हार्मोन्स म्हणतो, जे तुमच्या गट्समध्ये 95% आणि पिनियल ग्लँडमध्ये 5% असतं. आणि ते ज्यावेळी सूर्योदय होतो त्यावेळी त्याचं सिक्रेशन नॅचरली होतं. मेलाटोनिन पण त्यावेळी नॅचरली होतं, जे रिपेअर करतं. पण सूर्योदयाच्या वेळी किती लोक उठतात, सुट्टीच्या दिवशी तर कोणच नाही उठतच नाही. आणि ज्यावेळी सूर्योदय होतो, सूर्योदय म्हणजे तुमच्या मणिपूर चक्राशी कनेक्ट असतं. मणिपूर चक्र हे अग्नितत्वाशी जोडलेलं आहे. जसं तुमचं सूर्य वरती येणार तसं तुमचं डायजेशन जे असतं ते ॲक्टिव्ह व्हायला लागतं नॅचरली. त्यावेळी तुम्ही समजा किती जरी हेवी फूड खाल्लं तरी ते डायजेस्ट होणार. आपला जो आहार असतो, म्हणून ब्रेकफास्ट नेहमी बोलतात ना चौरस पाहिजे, जो तुमच्या शरीराला गरज असते. घरी एक व्यक्ती आहे, सकाळी ठीक आहे वेळेवरती उठून त्याने भरपेट पोट जेवण म्हणजे ब्रेकफास्ट केला. 10 वाजल्यानंतर घरची सांगणार, अरे 10 वाजले ना, ब्रेकफास्ट 7, 7:30ला केला, काहीतरी खाल्लं पाहिजे. परत काहीतरी खातो, विसरतो की सकाळचं अजून पडलेलंच आहे. बरोबर. दुपार झाली, 1 वाजला, अरे दुपारचं लंचचा टायमिंग झाला, काहीतरी खाल्लं पाहिजे, परत बसतो खायला. सकाळपासूनचं पोटात तसंच पडलेलं आहे. बरोबर. संध्याकाळ झाले, काहीतरी खाल्लं पाहिजे, परत खातो, अरे रात्री खाल्लं नाही तर झोप नाही येणार. परिणाम काय होतो, तुमचं सकाळपासून जे आहे ते डायजेस्टच होत नाही. टॉक्सिन तयार होतात, ते टॉक्सिन जाऊन आज लहान लहान मुलांमध्ये आर्थरायटिक्स आहे, डायबिटीस आहे, हार्ट अटॅक येतात मुलांना. काय येतात, कारण हा रिझन हे आहे सगळं. जर रसधातू खराब झाला तर बाकीचे धातू कसे चांगले बनणार. म्हणजे मूळ जे आहे ना, आपण जे ट्रेडिशनल ज्या आपल्या गोष्टी होत्या त्याला जर पकडून आपण पुढे गेलो तर बऱ्याचशा गोष्टी अशाच ठीक होतील. त्याला तयार नाही होत आपण. यावर क्रियायोग कसं काम करेल, म्हणजे जर आपल्याला लोकांना सांगायचं झालं की एन्झायटी, स्ट्रेस आणि या सगळ्यात जर कोणी गुरफटलेलं असेल तर क्रियायोगाच्या माध्यमातून कशा पद्धतीने यातनं आपण बाहेर येऊ शकू किंवा आपल्याला मदत होऊ शकेल. पहिलं लक्षात घ्या, ज्यांना सायकोसोमॅटिक डिसऑर्डर आहे त्यांच्यासाठी क्रियायोग नाही आहे. आजकाल मार्केटमध्ये क्रियायोगच्या नावाने ज्या गोष्टी चालतात, अच्छा, क्रियायोग काही खेळ नाही आहे. क्रियायोग सुरूच होतं प्राणमय कोशापासून. अन्नमय कोशासाठी क्रियायोग नाही आहे. अन्नमय कोशासाठी पतंजलीने खूप चांगल्या स्टेप दिलेल्या आहेत. लाईफस्टाईल ठीक करा, आसनं करून शरीराची ताकद वाढवा, मोबिलिटी वाढवा, प्राणायाम करा, सूर्यनाडी प्राणायाम, चंद्रनाडी प्राणायाम, भस्त्रिका, कपालभाती जी क्रिया आहे, त्याच्यानंतर सूर्यभेदन, चंद्रभेदन, उज्जाई, ओमकार, भ्रामरी यासारखे वेगवेगळे प्राणायाम दिलेत, काही प्रोसेस दिलेत, ते करा तुम्ही. ते केल्यानंतर तुमचं जे बहिर इंद्रिय आहेत, आपण बघतो, बोलतो, स्पर्श, जे काय बहिर इंद्रिय आहे ते
अंतर्मुख व्हायला सुरुवात होतात, म्हणजे प्रत्याहारामध्ये प्रवेश होतो आपला, एकत्रित होतात. ज्यावेळी प्रत्याहारामध्ये प्रवेश झाल्यामुळे धारणा घटित होते, म्हणजे एक जागा आपण स्थिर होतो. स्थिर झाल्यानंतर मग ध्यान जे काम करणार त्याच्यामध्ये होश वाढणार, बोलतात ना फिनिशिंग वाढतं कामामध्ये. बरोबर. आणि समाधी ही पुढची अवस्था आहे, पण क्रियायोग ह्या प्रोसेससाठी नाही आहे. कारण जर समजा ही पाण्याची बॉटल आहे, बरोबर आहे, शुद्ध पाणी असेल तर मी पिणार, बरोबर. पण या बॉटलमध्ये आतून माती असेल, कचरा असेल, आणि त्या कचऱ्यामध्ये मी जर शुद्ध पाणी भरलं आणि पियायचा प्रयत्न केला तर काय होणार? बरोबर. नाही पिऊ शकणार. चांगलं पाणी पण खराब होणार. का? तर त्याच्या आतमध्ये कचरा आहे, मला ते साफ केली पाहिजे. तसंच तुमच्या मनामध्ये जर विकार असतील, मनामध्ये जर कचरा असेल, ते साफ न करता तुम्ही क्रिया प्रोसेसचा माध्यमाचा उपयोग केला तर शॉर्ट सर्किट होणार. एखाद्या ट्यूबलाईटला 40 वॉटची गरज असते आणि त्याला तुम्ही 400 वॉटचा सप्लाय केला तर काय होणार? जळून जाणार. त्यामुळे क्रियायोग हा खेळ नाही आहे. खूप स्टेप बाय स्टेप जावं लागतं क्रियायोगला. जे काय क्रियायोग हे बेसिक प्रोसेस शिकवले जातात, ॲक्च्युअल क्रियायोग हा वेगळा आहे. योगानंदाने ज्यावेळी 1930-40 ज्यावेळी अमेरिकामध्ये क्रियायोग हे योगी कथामृत पुस्तक लिहिलं, बरोबर आहे, त्यावेळेची मीडियाचे माध्यम होतं पुस्तकं. लोक पुस्तकं वाचायचे. जर त्याने योगी कथामृत लिहिलं नसतं तर योगानंदांना 2-4 आश्रम फक्त पुरती त्यांचं नॉलेज मर्यादित राहिलं असतं. बरोबर. ते पुस्तक कादंबरी स्वरूप आहे. आपण म्हणतो पुराण आणि इतिहास लिहिताना तुम्हाला सगळे पुरावे द्यावे लागतात. पुराणामध्ये तुम्ही खिचडी करू शकता, इमॅजिन करून, व्हिज्युअलायझेशन करून, बरोबर आहे ना. बरोबर. कादंबरी लिहिताना तुम्हाला रूल्स रेग्युलेशन नसतं. म्हणून ते पण मी तुम्हाला बोलतो, 1930च्या आधी जोपर्यंत योगानंदांनी ते पुस्तक लिहिलं नव्हतं तोपर्यंत महावतार बाबाचे कोणाला माहिती होते? हो. आजकाल सगळ्यांना दिसायला लागले. ह्याच्या पुढे जाऊन मी सांगतो, 3500-4000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण, आपण डोळे बंद केलं, कृष्ण म्हटल्यानंतर मोरपीसवाला, बासुरीवाला एक चेहरा येतो, कारण आपण ती छबी बघितली. कृष्ण हे यादव कुळातले होते, राजा होते, हो असू शकतात दाढी मुशीवाले असतील. आपण दाढीवाला कृष्ण बघितलाच नाही. तेच सांगतो. कारण मन जे ना ऑक्सिटॉसिन आणि डोपामाइन हा जो खेळ आहे ना, ते लोकांना ते समजणं गरजेचं आहे. माझ्याजवळ ज्यावेळी यंगस्टर्स येतात ना, माझ्याजवळ जी काय आहेत त्याच्यामध्ये यंगस्टर जास्त आहेत, 80%. त्यांचे हे प्रश्न असतात, बरोबर आहे. त्यामुळे हे यूथ अध्यात्मापासून दूर जात चालले. का? ते मग त्यांचा ह्याच्यावर विश्वास नाही झाले. तेच ना. आणि माझं पण तेच मत आहे. कोणी बघितलंय मला सांगा? आणि कोणत्या शास्त्रामध्ये काय लिहिलंय, कोणत्या धर्मामध्ये काय लिहिलंय, त्यांची मस्ती, त्यांची मर्जी. जर ते घेऊन आपण चालणार आणि आपल्या जीवनात जर आनंद नसेल, शांती नसेल, तर त्या ग्रंथांचा उपयोग काय? बरोबर. काहीच नाहीये. कोणत्या तरी अमुक 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 ग्रंथामध्ये या ओळीत हे लिहिलेलं आहे, तू काय सांगतो, असं जर विचारतात, भांडणं करतात. भावा तुझं बरोबर आहे, पण त्याने तुझ्या जीवनात काय फरक पडला? बरोबर, काहीच नाहीये. जर स्थिरता नाहीये, होश नाहीये, आनंद नाहीये, तर काय उपयोग? बरोबर. एक दिवसभर रस्त्यावरती कामगार असो, हार्डवर्क करतो, रात्र झाल्यानंतर जसा तो जातो त्याच्या झोपायला जातो, लगेच झोप, फक्त कांदा भाकर खात असेल तो, झोप लागते. सकाळी उठून त्याचं पण रुटीन चालतं. महलमध्ये राहणारे पण आपण बघितलं, झोपण्याच्या औषधं घेतल्याशिवाय त्याला झोप येत नाही. हो, मग आनंद कुठे आहे? त्यामुळे ज्यांनी लिहिले ग्रंथ हे त्यांचं नॉलेज आहे, आपलं नाही आहे. त्यांना जे काय अनुभवलं, त्यांना काय, आपल्याला पाहिजे तर आपल्याला प्रॅक्टिकल अनुभव घेतला पाहिजे. बरोबर, प्रत्येकाचा. आता माझे जर अनुभव मी लोकांना सांगायला लागलो, अरे मला हे दिसलं, मला हा दृष्टांत झाला, तुझ्या लाईफमध्ये काय फरक पडणार आहे? उलटा तो आपल्या लाईफमध्ये होत नाही म्हणून अस्वस्थ होणार, नाराज होणार. अरे त्याला झालं, मला नाही झालं. ते पिक्चर आलेलं ना मुन्नाबाई, गांधीजी दिसायचे, तोच प्रकार आहे ना. ज्यावेळी एकच गोष्ट रिपीट, हे बघा, कॉन्शियस, सबकॉन्शियस, सुपर कॉन्शियस. कॉन्शियस म्हणजे आपण राहून जे जे विचार परत परत करतो ते तुमच्या
सबकॉन्शियसमध्ये जातं. आणि तुमचं भौतिक शरीर 95% सबकॉन्शियसच चालवत असतं. ते तुम्हाला हायलाईट करतं आणि त्यातून एखादी गोष्ट सुपर कॉन्शियसला गेली तर जीवनात घटायला होतं. बरोबर आहे. त्यावेळी तो व्यक्ती काय करतो, हे म्हणजे काहीतरी चमत्कार आहे. बरोबर. काही उपयोग. मी अशी बघितली, लिंबू हवेत तरंगतायत, कोण येत आहे, पण त्याने काय होणार आहे. हे बघा, हे फ्रंटल लूपची कमाल आहे. तुम्ही जर फ्रंटल लूपवरती काम केलं, एक आम व्यक्ती 2 ते 3% फक्त फ्रंटल लूपचा वापर करतो, ज्याला आपण आज्ञाचक्र म्हणतो अध्यात्मामध्ये. जर तुम्ही 4 ते 5% त्याचा वापर केलात तर तुम्ही सायंटिस्ट बनता, मोठमोठ्या कंपन्यांचे CEO बनता किंवा काहीतरी जीवनात मोठे बिझनेस करता. बरोबर. पण जो व्यक्ती 8 ते 10% त्याचा वापर करेल त्याला सायकिक पॉवर येतात. तो देव नसतो. हे जे आहे ना, हे आज ना उद्या मी तुम्हाला सांगतो, ह्याच्यावरती नक्की रिसर्च होईल. आता AIच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न झाला, याच्यावर चाललाय ह्याच्यावरती. आणि त्यावेळी जे आपण आता आज चमत्कार मानतो ते चमत्कार नाही राहणार. बरोबर. मी एका सत्संगमध्ये घेतलेलं की एक आदिवासी भाग आहे ज्याने काही कधी लाईट वगैरे बघितलेलीच नाही, शहर बघितलेलं नाही. समजा मी तिथे गेलो, त्याच्या डोळ्यावरती पट्टी बांधली, त्याला उचलून घेऊन आलो आणि एका रूममध्ये ठेवलं शहरामध्ये. त्याला मी सांगितलं, आता बघा तू इथे बघत राहा, मी त्या भिंतीला हात लावणार आणि तिथे लाईट येणार, प्रकाश पेटणार. त्यांनी प्रकाश कधी बघितलेला ना. मी तसं काहीतरी करणार, बटन दाबणार तिकडे जाऊन. आजकाल तर डायरेक्ट पण आलेत नुसते. तुला तू उड्या मारायला लागणार ना, चमत्कार चमत्कार. बरोबर. कारण त्याने ती लाईट कधी बघितली नव्हती. त्याला वाटलं इथे पोट लावून इथे कसं काय लाईट. तोच प्रकार आहे. ज्यावेळी ऍक्च्युअली तुम्ही करता, ह्या प्रोसेस अनुभवता, चमत्कार काहीच नाहीये. चमत्कार तोपर्यंत आहे जोपर्यंत तुम्हाला त्याचं सिक्रेट माहीत नाहीये. ज्यावेळी ते आदिवासीला सांगणार की अरे बाबा हे बघ इथे बटन आहे, इलेक्ट्रिसिटी अशी अशी आलेली आहे, ती पास झाली आणि तिथे लाईट पेटली, तो म्हणणार मग काय आहे. पण ह्या कारण लोकांना ना म्हणतात ना, चमत्कार तिथे नमस्कार, कोपऱ्यापासून नमस्कार. आणि नंतर मग हीच लोक जी नमस्कार करतात, उद्या त्यांच्या मनोविरुद्ध झाला का हीच लोक शिवाय पण देतात. बरोबर. कारण लोक दुःखी आहेत, कुठेतरी होप्स आहे, काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे ते आजकाल तुम्ही तर रिपोर्टर आहात, असं बरंच गोष्टी आपण बघतो, वाचतो की ह्या भोंदूबाबाने ह्या गोष्टी केल्या, पण त्या सध्या चालू पण आहे आपल्या आजूबाजूला. पण त्यांना भोंदूबाबा पर्यंत घेऊन कोण गेलं? आपणच गेलोय. ज्यावेळी त्याच्या वाईट गोष्टी समोर येतात त्यावेळी तो भोंदू होतो. पण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत देव म्हणून पुजतो आपण त्याला. बरोबर. तुम्ही सुरुवातीलाच हात का देता? टाळी एका हाताने कधीच नाही वाजत. हे ज्यावेळी कळेल त्यावेळी आपण होशमध्ये जाऊ पुढे आणि स्वीकारवा होईल. जे काय दिलंय, आपणच काही ज्या गोष्टी केल्या त्या आपल्याला, प्रत्येकाला जर्नी प्रत्येकाची असते, त्यालाच मेहनत करायची आहे. त्याला कोण असं, म्हणून मी नेहमी सांगतो, दत्तात्रय जरी आले समोर तर तुमच्या माधून एवढंच, तुम्ही दर्शन झालं ठीक आहे, तुम्ही निघून जा, काही नाही देणार. आपण प्रारब्ध घेऊन आलोय. बरोबर. असं गुरु पण तुम्हाला काही नाही देणार. हा फक्त पाऊस येतोय, पावसामध्ये तुमच्याजवळ छत्री असेल तर तुम्ही भिजणार नाही. गुरु छत्रीचं काम करेल, पण पाऊस पावसाचं काम करणार, कर्माची कामं करणार, तीव्रता फक्त कमी करणार. कारण तुमचा तो होश वाढवणार, पेशन्स वाढवणार, वेगवेगळी साधना देऊन. बरोबर. पण असं काही शॉर्टकट नाहीये. आपण सिरियलमध्ये बनतो, ह्यांना बोलतो, तुम्ही जे देवाचे सिरियल बरेच बनवतात ना, तो हात ठेवतो, अरे असं कधी नाही होत. लोकांना वाटतं की हे आपल्या जीवनात घडणार आणि ती शोधण्यासाठी ते वेळ फुकट घालवतात. मला तर इथे तेच, म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये, आपण धर्म आणि अध्यात्माकडे बोलत होतो, त्याविषयी बोलत होतो. प्रत्येक धर्मामध्ये ना त्यांच्या जे पुस्तकं आहेत का देवाविषयी लिहिलेलं आहे, त्यामध्ये असं पण म्हटलं त्याच्यात बरेच चमत्कारिकरित्या ते मांडलेलं आहे. त्यामुळे ना आत्ताच्या पिढीसमोर ते सगळं आहे. त्यामुळे त्यांना ते पटत नाहीये, कारण त्याला ते ज्या जगात वावरतात, त्या युगात वावरतात, त्याला विज्ञानाचा बेस आहे. त्यामुळे त्यांच्या कानावर किंवा अभ्यासातून ते वैज्ञानिक दृष्ट्या एक पडतंय आणि ते म्हणतायत की आपलं जे पारंपरिक आहे, जे आपलं समाज आपल्याला सांगतोय, ती एक गोष्ट सांगतोय. नेमकं आहे काय हे चमत्कार जे आपल्यात लिहून ठेवले आहेत, म्हणजे देव चमत्कार करतो का, किंवा देव चमत्कार तुम्ही करता. जेव्हा माझ्याजवळ ना हिंदू, मुस्लिम, शीख, जैन, ख्रिश्चन सगळी लोक येतात. तिथे काही नाहीच आहे. ज्यांच्यामध्ये मनुष्य धर्म आहे ते या,
सगळ्यांचं स्वागत आहे. चमत्कार जर तुम्ही म्हणजे ते सांगतो ना, फ्रंटल लूप जो आहे ना, मन तुमचा चमत्कार करू शकतं. आपण मॅनिफेस्टेशन जे आहे ते बघतो. ते काय आहे, अफर्मेशन काय काम करतात. सुपर कॉन्शियस माइंड तुमचा चमत्कार करतो. जर काय एखाद्या आपण म्हणतो एक गुरु आहे म्हणा, एक कोणतरी सिद्ध आहे जो साधना करतोय, तो सिद्ध झाला किंवा साधक झाला. तो करून 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 त्याची सुषुम्ना स्थिर होते. नाड्यांचं सायन्स आहे, 72,000 नाडी. त्याची आता फोटोग्राफी पण होते तुमच्या प्राणमय कोशची वगैरे. जी 72,000 नाडी तुमच्या प्राणमय कोशमध्ये आहे आणि तिथून तुमचं भौतिक शरीर चालवलं जातं. जर प्रत्येक व्याधी ही तुमच्या सूक्ष्म शरीरात येते, जिथे हे सगळे प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आहेत सूक्ष्म शरीरामध्ये. आणि सूक्ष्म शरीरामध्ये नोट्स क्रिएट झाल्यानंतर तुमचं भौतिक अन्नमय कोश विकारग्रस्त होतं, डॅमेज होतं. जर तुमचं सूक्ष्म शरीर चांगलं असेल तर तुमचं अन्नमय कोशामध्ये कोणतीच विकार येत नाही. सूक्ष्म शरीरामध्ये 72,000 नाडी आहे, त्याच्यामध्ये 3 नाडी महत्व आहे, इडा, पिंगला, सुषुम्ना. आपण म्हणतो ना चंद्रनाडी, सूर्यनाडी. आणि एकच नाडी जी आहे, म्हणजे चंद्र सूर्य तुमचं इथून आज्ञाला आली, आज्ञावरून ते मूलाधार वरती गेली. मूलाधार म्हणून एकच नाडी मेरुदंडातून तुमची आज्ञावरून सहस्रारपर्यंत जाते. तुम्हाला माहिती आहे, पूर्वीच्या काही गावी टीव्ही रामायण ज्यावेळी DD1 होतं बरोबर, आणि ते कुठेतरी झाडावरती अँटिना लावली जायची. आणि ज्यावेळी वारा यायचा, पाऊस यायचा, झाड हलायचं, अँटेना हल्ली की टीव्हीचं चित्र दिसत नव्हतं. कोणतरी जाऊन ते अँटेना फिरून स्थिर करायचं आणि जोरात अंतर असायचं ना, आलं का तो खालचा म्हणायचा, अरे चित्र आता बरोबर आहे, अँटेनाचं डायरेक्शन असंच राहू नये. तो अँटेनाचं काम सुषुम्ना नाडी, जी सहस्रार एकच नाडी आहे. ती नाडी ज्याची स्थिर होते ना, तो तुमचा ना म्हणजे मिड ब्रेन जे असतं ना, ते ऍक्टिव्ह व्हायला लागतं. म्हणजे लेफ्ट ब्रेन राईट ब्रेन बॅलन्स होऊन मिड ब्रेन काम करायला लागतं. आणि मिड ब्रेन काम होतं त्यावेळी चमत्कार होतात. डायरेक्ट तुम्ही त्या परमतत्वाशी जोडले जातात. जो काय संकल्प केला जातो, जो काय तुम्ही एखाद्याबद्दल प्रार्थना केली जाते, ते घटित व्हायला लागते. चमत्कार नाही हा. पण सुषुम्ना स्थिर करायला तुमची इडा पिंगला स्थिर झाली पाहिजे. 7 चक्र म्हणतो, पण असे आपण 112 चक्र आहेत आपल्या प्राणमय कोशामध्ये. आणि ज्यावेळी तुम्ही त्या मार्गामध्ये जाता, म्हणतात ना, पाणी ज्यावेळी सोडलं जातं, छोटे छोटे खड्डे असतात, ते भरत भरत पाणी पुढे जातं. तसं तुमच्या चक्रांमधले जे काय खड्डे असतात, एक प्रकारचे ब्लॉकेजेस असतात, त्याला पार करत करत ती ऊर्जा वरती येण्याचा प्रयत्न करते. गुरुत्वाकर्षण काय सांगतं, आपण कोणती वस्तू वरती फेकली ती खाली येते. ह्या मार्गावर ते खालून वरती जायचं. ते कधी होणार, ज्यावेळी ऊर्जा संग्रहित होणार. म्हणून सात्विक गोष्टींना महत्व दिलं गेलं. ज्यावेळी तमगुणाशी कनेक्ट होतो, रजगुणाशी कनेक्ट होतो, त्यावेळी आपण बहिर्मनाशी कनेक्ट राहतो. बरोबर आहे. आणि समजा एक सिंपल एक्झाम्पल मला देतो. जर मी हेवी फूड खाल्लं, आजकाल खूप एक असतं की आध्यात्मिक माणसाने नॉनव्हेज खाल्लं नाही पाहिजे. मी म्हणतो नॉनव्हेज नाही, हेवी फूड नाही खाल्लं पाहिजे. काही काही धर्मामध्ये संध्याकाळी नंतर खाल्लं जात नाही, सूर्यास्तानंतर खाणं म्हणजे पाप मानलं जातं. पण मी त्या धर्मातली लोक बघितली की सूर्यास्त किती वाजता होणार आहे, 6 वाजता. तर 5:30 वाजता एवढं खाणं खातात की जे आम्ही कदाचित, मी तर म्हणतो मी महिनाभर खात नसेल. का तर रात्रभर काय मिळणार आहे, दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत काय होतं, ते अन्न सडून राहतं. सूर्यास्तानंतर तुमचं मणिपूर चक्र स्लो होतं, बरोबर आहे, अग्नी स्लो होतं. जर तुम्ही आग नसेल तर अन्न शिजणार नाही. बरोबर. नुसतं ठेवलं तर काय होणार आहे, अग्नीच नसेल तर कसं होणार आहे, ते पचणार कसं. मग ते सडल्यामुळे तुमच्या पोटामध्ये जे जीवितहानी होते, ह्याचा कोण विचारच करत नाही. बरोबर. मी एका सत्संगमध्ये बोललेलो, महावीरजी, ती पण 3,500-4 हजार वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं सूर्यास्तानंतर खायचं नाही, जीवितहानी होते. पण त्याने जे सांगितलेलं त्याचं रिझन हे होतं, तुमच्या पोटामध्ये जे जीवितहानी होतं त्याचं काय करायचं. बरोबर. ते पण किडे आहेत, जीव आहेत ना ते. त्याला त्याची उत्पत्ती तुम्हीच केली, कारण गरज नसताना पोटामध्ये टाकलं तुम्ही. बरोबर. ती लाखो जीवितहानी चालूच आहे तुमची. म्हणून अध्यात्मामध्ये तुम्हाला जायचं असेल तर जेवढं म्हणजे जगण्यासाठी खायचं, खायच्यासाठी जगायचं नाही. बरोबर. आणि खरं सांगतो तुम्हाला, म्हणजे माझा एक्सपिरियन्स सांगतो, गेली 8-10 वर्ष मी एकच वेळ जेवतो. मी फक्त रात्री 1च तास झोपतो. जर हे शरीर करू शकतं तर तुम्ही का नाही करू शकत.
आणि ह्याचं सिक्रेट खाणं आहे असं मला वाटतं. आपण शरीराला कमी दिलं ना का शरीर तुमचं एकदम जागृत राहतं. म्हणजे मी एक प्रयोग केलेला, कारण मी मेडिकल फील्डची आहे, फिजिओथेरपिस्ट. फिजिओथेरपी. तर मी म्हटलं की मेडिकल सायन्स म्हणतो की 10-12 दिवस तुम्ही जर झोपला नाही तर तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता. 21 दिवस मी 1 मिनिट झोपलो नव्हतो बघण्यासाठी, काहीच नव्हतं. पेशंट करत होतो, माझे सत्संग करत होतो, लोक भेटायला यायची त्यांना पण भेटत होतो, सगळं चालू होतं. म्हणजे कुठेतरी काहीतरी आहे, अदृश्य शक्ती काम करते, जी अदृश्य शक्ती तुमच्यामध्येच आहे. आपण श्वास घेतो, श्वास सोडतो, श्वास दिसत नाहीये, श्वास घेतो म्हणजे जगलो, आपण जिवंत आहोत. तशी ती त्या अदृश्य शक्तीशी तुम्ही जोडले जाता, त्यावेळी तुम्हाला कशाचीच गरज लागत नाही. पण ते म्हणजे काय मोठं नाही, जोपर्यंत स्थिरता नाही तोपर्यंत काय नाही. जर समजा मी उपाशी राहिलो, मी झोपलो नाही आणि मी जर चिडचिडपणा करत असेल तर त्याचा काय उपयोग नाही. बरोबर. आपण एखादा उपास करतो, बरोबर आहे, आपण तर एकादशी दुप्पट खाशी, त्या दिवशी एवढं खायचा प्रयत्न करतात लोक, ते पण हाय कार्बोवालंच, आणि सगळं अरे उपवास आहे, डोकं दुखतं. तुमच्या मनाने सांगितले उपवास आहे, पण तुम्ही हा विचार ज्यावेळी करता की अरे मी तर एवढं कधीच खात नाही, बटाट्याची भाजी, साबुदाणा खिचडी, रताळी, वेफर्स, बघा ना, सगळे हाय कार्बोवाले आहेत, सगळे पित्त वाढवतात. अशा उपासाचा काय उपयोग? म्हणजे माझ्या साधकांना मी तेच सांगतो, उपवास करायचा असेल तर विकारांचा करा. हे टाइमपास करण्यात काही उपयोग नाहीये. कारण अशी पण लोक मी बघितली जे 6-6 महिने उपवास करतायत आणि ते प्रोसेस झालं. म्हणजे हे पण सोपी गोष्ट नाहीये 6 महिने उपाशी राहणं म्हणजे. पण त्यानंतर तो प्रोसेस झाल्यानंतर ते 6 महिन्यामध्ये जे काय खायचं होतं ते खाण्याचा प्रयत्न करतायत. काय उपयोग आहे? तुम्ही आत्ता म्हणालात उपासाचं, आणि आपला त्याच्याभोवती एक भावना असते उपासाप्रती, की मग संकष्टी करणं, अंगारकी करणं, मग आणखीन कोणत्या देवाचा उपास करणं. मग सोमवार केले, 16 सोमवार केले की अमुक चांगलं मिळतं, मग अमुक शुक्रवार केले की तमुक चांगलं मिळतं. याच्याशी, या उपवासाशी ज्या दैवी भावना आणि या सगळ्या ज्या जोडल्या गेल्या आहेत ना, याच्यामध्ये किती सत्यता आहे आणि ते सत्य किती शाश्वत आहे? हे बघा, हे ए फॉर ॲपल आहे असं मला वाटतं. शाळेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे शिकवलं जातं ना, काय तर एज्युकेशनची आवड निर्माण होण्यासाठी. जर लहान मुलाला डायरेक्ट ग्रॅज्युएशनचा पेपर दिला तर त्याला काहीच समजणार नाही. बरोबर. तसं हे उपास, जाप, तीर्थयात्रा, हे सगळ्या गोष्टींना एक आवड निर्माण करण्यासाठी आहे, ताकी तुमचं मन कुठेतरी बांधलं जाईल, स्थिर होईल. पण मरेपर्यंत तुम्ही हेच करत राहिला तर काय उपयोग आहे त्याचा? कुठेतरी तुम्हाला पुढे, आता समजा मी म्हातारा जाऊन पहिलीमध्ये जाऊन बसलो तर काय उपयोग आहे? पुढचं गोष्ट कसं शिकणार मी? कुठेतरी सोडावं लागणार मला, तो क्लास सोडून पुढे जावं लागणार. बरोबर. पहिलीतल्या विद्यार्थ्याला जर पुढे जायचं असेल तर त्याला म्हणजे दुसरीमध्ये जाण्यासाठी पहिलीचा क्लास सोडून जावं लागतं ना. एक्झाम होते, पास होतात, इथे पण तुमचे होत असतात, तुम्ही पुढे 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 घेऊन जातो. हे फक्त तिथे बाहेर काहीच मिळणार नाही, आजपर्यंत कोणाला मिळालेलं नाहीये. फक्त मोटिवेशनसाठी ह्या गोष्टी सांगितल्या गेल्यात की लोक कसं, मनुष्य ना एक स्वार्थी माणूस आहे, प्राणी आहे. त्याला जोपर्यंत गाजर दाखवलं जात नाही तोपर्यंत तो ते मानणार नाही. मग त्याला दाखवलं जातं काय ते, विचारा तुला हे केलं तर हे मिळणार, बरोबर, तुला पैसा मिळणार, चांगला जॉब मिळणार, लग्न होणार, तुझं मुलं होणार, सगळं. म्हणजे म्हणतात ना, एक एक आमिष दाखवलं जातं. का तर तू हे सुरू कर. पण ते करता करता 10तले 8 लोक त्याच्यामध्ये रुळून जातात, 2 लोक परत बाहेर पडतात. कुठेतरी सुरुवात होते, कारण अध्यात्माची सुरुवात होणे गरजेचं आहे. कारण आपण जन्म असाच नाही घेतलाय, आपण सेल्फ रिअलायझेशन साठी आलो, स्वतःला जाणण्यासाठी. तो जाणण्याचा मार्ग आतमध्ये आहे, बाहेर नाही. पण तो जाणण्याचा मार्ग जर शोधायचा असेल तर सुरुवातीला बाहेर भटकावं लागणार. सुरुवात तिथून होते. पण तिथेच राहिलात तर मग आतले दरवाजे नाही ओपन होणार. निश्चित. तुम्ही आता जन्माचं म्हणालात म्हणून बऱ्याचदा असं होतं ना, खूप प्रवचनांमधनं सत्संग सांगितलं होतं, जन्म कशासाठी झालाय, त्याचा मूळ तुमचा पर्पज काय आहे, किंवा मृत्यूही कसा तुम्ही घ्यावा, मृत्यूचं पण महत्त्व किती आहे, किंवा मृत्यूनंतरचं आयुष्य, हा जो जन्म मृत्यूचा फेरा आहे ना, त्याविषयी मला जाणून घ्यायला आवडेल. आणि अर्थात माणसाचा जन्म
याचं पर्पज. एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. हां. एक संत असतो, महात्मा असतो, आपल्या मस्ती चालत असतो. चालता चालता त्याला एक म्हणतात ना, एक असं दुकान दिसतं. हं, एक व्यापारी असतो ज्याच्यामध्ये धान्य वगैरेचं दुकान असेल ते. हं, तो थांबतो, बघतो. तो सगळे मस्त बरण्या असतात लावलेल्या. वेगवेगळ्या बरण्यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी भरलेल्या असतात. सुपर मार्केट सारखं छोटं मिनी सुपर मार्केट. हां. तो महात्मा त्याला दुकानदाराला विचारतो की ह्याच्यामध्ये काय आहे? दुकानदार म्हणतो मीठ आहे म्हणून. तर याच्यामध्ये काय आहे? हळद आहे. एक 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 बरणीमध्ये काय काय आहे ते विचारत जातो. दुकानदार पण तेवढ्याच प्रेमाने त्यांना सांगत जातो. सगळ्यात शेवटी एक बरणी असते, ती बरणी खाली असते, काहीच नसतं. हं, ते जे महात्मा असतात ते त्याला विचारतो ह्याच्यामध्ये काय आहे? हं, दुकानदार म्हणतो राम राम आहे. तो महात्मा विचारतात राम राम हा कोणता पदार्थ? हं. तर दुकानदार म्हणतो महात्मा, ज्या बरणीमध्ये आम्ही काहीच ठेवत नाही त्या आम्ही खाली बोलत नाही, आम्ही राम राम बोलतो. अच्छा. तर लगेच ते महात्मा बोलतात समजलं का तुला? जसं तू त्या बरणीमध्ये काहीच नाहीये म्हणून रामराम बोलतो, तसं तुझ्या आतमध्ये जर रामराम यायचं असेल तर खाली व्हावं लागणार. खाली कसे होणार? आपले विकार सोडावे लागणार. लोभ, वासना, मत्सर, अहंकार जे काय आपण पकडून ठेवले ते खाली करावे लागणार. त्याच वेळी तो परमेश्वर स्वरूप जे रामराम आहे किंवा जो अल्लाह आहे किंवा जिजस आहे ते प्रवेश करणार तिथे. हा जो आहे ना, हा महत्वाचा विषय आहे. जोपर्यंत आपण आतले जे विकार आहेत सोडत नाही, खाली होत नाही आतून, तोपर्यंत तिथे ज्याच्यासाठी आपण आलो ते प्रकटच होणार नाही. आपण येतो सेल्फ रिअलायझेशनसाठी. ज्यावेळी जन्म घेतो त्यावेळी एक जे ब्रह्म जाणणारे आपले जे साधू संत होते त्याने एक लिहून ठेवले की परमेश्वर तुम्हाला सांगतो की तुझे हे संचित कर्म आहेत हजारो जन्मांचे, यात आता तुला परत जन्म घ्यायचा आहे कारण तुला माझ्यापर्यंत पोचायचं आहे. तर तू ह्यातले हे प्रारब्ध घेऊन जा. या हे त्यासाठी जर तुझी चांगली स्थिती असेल त्याची, त्यानंतर तुला कुटुंब कोणतं पाहिजे, जीवनातले हायलाईट जे असतात ना त्याला दिले जातात चॉईस करायला. तुला आई वडील कोण पाहिजे, तुझे भावंड कोण पाहिजेत, तुझं लग्न कोणाबरोबर होणार आहे, तुला जीवनात मोठ्या गोष्टी कुठे कुठे सगळं त्याला दिलं जातं. जसं एक ऍक्टर आहे ना, अमिताभ बच्चनला स्क्रिप्ट दिलं जातं, तो बघतो आणि नंतर त्याच्यामध्ये जे काय आहे रोल तो त्याच आहे. बरोबर. बिर्याणी बनताना बिर्याणीला काही गोष्टी असतात ते दिले जातात बनवायला किंवा पुलाव बनवायला, पण जे बनवणारा असतो जो महाराज, ती जे टेस्ट जी असते ते त्याची असते. बरोबर आहे. तर तो सगळा प्रारब्धचा मटेरियल घेऊन जन्म घेतो, शरीर धारण करतो. शरीर धारण करताना त्याला एवढंच उद्देश असतो की मला हे प्रारब्ध कमी करायचे, जमलं तर संचित मधलं पण कमी करायचंय आणि लवकरात लवकर त्या परमतत्वामध्ये विलीन व्हायचंय. पण इथे आल्यानंतर ज्या क्रियामान कर्मामध्ये अडकतो, जन्मल्यापासून जे तो विचार करतो, जे भावना, जे नोट्स तयार करतो आणि नवीन एक कार्मिक अकाउंट ओपन करतो, बरोबर, आणि विसरून जातो आणि परत जन्मा मृत्यूच्या बंधनात अडकून राहतो. पण तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही कशाला आलात, काय आलात, हे जर तुम्ही अवेअरनेसने जाणून पुढे गेलात तर तुम्हाला मोक्ष मार्गापर्यंत पोचायला जास्त वेळ लागणार नाही, कठीण नाहीये. बरोबर. आपण फक्त करणारे बनून राहतो म्हणून आपल्याला कठीण वाटतं. ज्यावेळी बघणारे होणार ना त्या मृत्यूच्या वेळी पण शरीराला पण आपण बघणार. बरोबर. की शरीर मरते, मी नाहीये. बरोबर. शरीर म्हणजे मी नाहीये. हा जो होश राहणार त्यावेळी त्या शरीराच्याशी जोडलेल्या ज्या रिलेशन्स आहेत, जे तुम्ही जो काही तुम्ही प्रॉपर्टी जमवलेली आहे ते तुम्हाला हायलाइट्स नाही होणार. तुम्हाला त्याच्याशी काही लेनदेनच नसणार. बरोबर. ऑलरेडी तुम्ही वैराग्याशी जोडलेले आहात. बरोबर. आतून तुम्हाला ठीक आहे. तुम्हाला हा पण बोध असणार की हे शरीर गेल्यानंतर नवीन शरीर मिळणार आहे. कारण मी तर असाच आहे ना, माझा जन्म आहे ना मृत्यू, मला फक्त प्रवेश करायचा आहे त्या कपड्यामध्ये. बरोबर. हा भाव ना, हा भाव पर्यंत घेऊन जाण्याचं काम गुरु करतो. म्हणून बोलतात ना शरीरधारी गुरु खूप महत्वाचा असतो. तो त्या मार्गापर्यंत गेलेला असतो. समजा मला हिमालयात जायचं आहे, अनेक वेळा मी हिमालयात गेलो, मला माहिती आहे हिमालयात कसं जायचं,
मला जर लवकर जायचं असेल मी फ्लाईटने जाणार, आजूबाजूचे जे एअरपोर्ट आहे तिथपर्यंत जाणार, तिथून मी तिकडे जाणार, कुठे बरोबर. पैसे वाचवायचे असतील तर ट्रेनचा प्रवास करणार. हम्म. खूप दिवस आहे तर मी रोडने जाणार, चालत गेलो तर मला खूपच दिवस लागणार. हम्म. पण हे रस्ता मला माहिती आहे कारण मी अनेक वेळा गेलेलो आहे. बरोबर. जर माझ्याबरोबर कोणाला मी तिथे घेऊन जायचं असेल तर त्याला काही करायची गरज नाहीये, त्याला फक्त माझ्याबरोबर चालायचं आहे. शरीरधारी गुरु त्या मार्गामध्ये अनेक वेळा गेलेला आहे, त्याला माहिती आहे तो मार्ग. ज्यावेळी एखाद्या साधकाला किंवा मनुष्याला शरीरधारी गुरु मिळतो, पण आजकाल गुरु पण खूप बघितलं तर बऱ्याच गोष्टी चालल्यात, त्यामुळे विश्वास टाकणं पण कठीण आहे. हो. पण ज्यावेळी आणि जसा शिक्षक गुरुची परीक्षा घेतो तसा गुरु पण शिष्याची परीक्षा घेत असतो, त्याला पण माहिती असतं बरोबर. हे करून. आणि पण ज्यावेळी दोन्ही परीक्षात एकमेकांच्या उत्तीर्ण होतात त्यावेळी तो गुरु त्याचं जीवन पार करणं त्याची जबाबदारी होऊन जाते. म्हणून म्हणतात ना, तुम्ही गुरुचा हात पकडू नका, गुरुला तुमचा हात पकडायला द्या, तो सोडणार नाही. तुम्ही सोडू शकता कारण जीवनात चढ उतार होत राहणार, त्यावेळी तुम्ही गुरुचा हात सोडू शकता. पण ज्यावेळी तुम्ही गुरुच्या हातात हात देता तर गुरु तो पार करणारच. म्हणून शास्त्रामध्ये परत परत सांगितलं जातं की तुम्ही जर तुमच्या जीवनात शरीरधारी गुरु असेल तर तुम्ही खूप म्हणतात ना नशीबवान. पण या ठिकाणी दत्तात्रेयाने 24 गुरु केलेले. दत्तात्रेय स्वतः अवधूत होते. आता प्रश्न येतो त्यांनी 24 गुरु का केले? त्यांना हे दाखवायचं होतं ज्ञान सगळ्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचंय, शिकायचंय. कारण जोपर्यंत आपण शिकण्यासाठी तयार होत नाही तोपर्यंत परिपक्वता आपल्यामध्ये येत नाही. गुरु एकच पाहिजे, पण तुम्ही ज्ञान घेण्यासाठी सर्व ठिकाणी तुमचे जे इंद्रिय आहेत ते ओपन ठेवा आणि लवकरात लवकर पुढे जाण्याचा प्रयत्न करा. मी असं वाचलेलं म्हणजे वाचनात आमच्या आलं होतं की जग अस्तित्वातच नाहीये, आपण जे पाहतोय ती फिल्म पाहतोय. आणि गीतेमध्येही त्याचं वर्णन असं केलंय, माया हा शब्द वापरलाय. तर नेमकं काय आहे म्हणजे याविषयी मला चांगला प्रश्न आहे. आपण रात्री झोपतो, स्वप्न पडतं, जोपर्यंत स्वप्न अस्तित्वात असतं तोपर्यंत ते रिअल वाटतं आपल्याला. आपण रडतो, हसतो, फायटिंग पण करतो, बरोबर आहे. जोपर्यंत ते चालू असतं तोपर्यंत रिअल वाटत असतं. जसं स्वप्नातून बाहेर अरे तर काय स्वप्न होतं, कधी कधी स्वतःवरतीच हसतो आणि परत झोपून जातो. हे जीवन तेच आहे. ज्यावेळी मरण्याचा वेळ येणार, रील पूर्ण उलटी फिरणार, ज्याला आपण काय काय केलं सगळं, आणि शेवटी आपण शरीर सोडताना ते मोठं स्वप्नामधूनच बाहेर जाग आल्यासारखं करणार आहोत. हा सगळं भ्रमच आहे. पण तो भ्रम ज्यावेळी चालतो त्यावेळी ज्यावेळी बघणारे होतो त्यावेळी तुम्ही त्याच्यामध्ये अडकत नाही. आपण काय करतो, करणारे म्हणून करतो. स्वप्न जोपर्यंत स्वतःचं वाटतं तोपर्यंत आपण दुःखी आहोत, आनंदी आहोत. पण स्वप्न जर तुम्ही बघणारे अवेअरनेस ते बघत असाल, साक्षीमध्ये येऊन बघत असाल तर तुम्हाला पूर्ण माहिती आहे. ध्यान काय माहिती आहे का? ध्यान म्हणजे 24/7 स्वतःला बघणं. याला आपण तुर्यावस्था म्हणतो, तुर्यातीत अवस्था म्हणतो, बरोबर आहे. समाधीमध्ये सविकल्प, निर्विकल्प आणि सहज. सविकल्प म्हणजे तुमचे विचार मनात येत आहेत, भावना येत आहेत, अवेअर आहात तुम्ही. निर्विकल्पामध्ये तुम्ही साक्षीमध्ये आहात, त्यावेळी ते विचार आणि भावनाचा प्रभाव तुम्हाला डिस्टर्ब करत नाही आहेत. बरोबर. पण सहजमध्ये ते पण नाही राहत. सहजमध्ये पण संपूर्ण डिटॅच होता तुम्ही. आणि हे ब्रेनचे वेव्स आहेत, बीटा, अल्फा, थीटा, डेल्टा, गामा. वेगवेगळ्या वेव्समध्ये गेल्यानंतर तुम्ही पूर्ण हे सगळं जो आहे ना, हा ब्रेनचा कमाल आहे, मेंदूचा कमाल आहे. म्हणून मेंदूचा आजपर्यंत म्हणतात ना पूर्ण कोणालाच उकल झालेली नाही आहे. बरोबर. एवढा रिसर्च झाला, एवढं विज्ञान प्रगत झालं आहे, पण मेंदूचा अभ्यास अजूनपर्यंत केला गेलेला नाही. तो जर पुढे आला ना तर हे जे चमत्कार आहेत ना ते राहणारच नाही. असं बोललं जातं की 2050 नंतर सायकिक वार होणार आहेत. 25 वर्षापूर्वी जर कोणी सांगितलं असतं की तुमच्याजवळ एक स्मार्टफोन आहे, तुम्ही अमेरिकेतल्या तुमच्या रिलेटिव्ह बरोबर व्हिडिओ कॉलमध्ये अनलिमिटेड एकही रुपया न देता बोलता, विश्वास ठेवला असता? एक तर व्हिडिओ कॉल हा प्रकारच नव्हता त्यावेळी, व्हॉट्सअप वगैरे तर नव्हतं. बरोबर.
काहीच नव्हतं. आणि त्यावेळी आउट गोईंगला 15, 20, 25 रुपये, इनकमिंगला पण पैसे द्यावे लागायचे. तो व्हिडिओ कॉल हा प्रकारच कोणी म्हटलं सर काहीतरी काय बोलतो, इथे फोन लावायचा असेल तर मिस कॉल बघून होता ना, बूथवरती जाऊन आम्ही नंबर डायल करतो. आता मोबाईलवरून फोन लावला तर एका मिनिटाला 18-20 रुपये कट होतात. तर तू काय बोलतोस म्हणून. पण आता तसं होतंय. आता आपण बोलू शकतो, तासन तास बोलू शकतो अमेरिकेच्या. तू पण की विदिन सेकंद किती फास्ट कनेक्ट होतो आपण. तसंच 2050 नंतर सायकिक वार म्हणजे मी इथे मेडिटेट करणार, इमॅजिन करणार, व्हिज्युअलायझेशन करणार, माझ्या सुषुम्नांना स्थिर करणार आणि तिथे घटित होणार. बघा केवढं ह्याचा जेवढा फायदा आहे तेवढं नुकसान पण असणार. म्हणून केवढी तयारी करावी लागणार आहे. हे वेपन वगैरे आहेत ना, हे काय म्हणतात अणुवस्त्र वगैरे जे आहेत ना, हे सगळे अणुबॉम्ब वगैरे काही कामाचे नसणार आहेत. बंदुकीच्या गोळ्या तर काहीच कामाचे नसतील. एवढं येणारा काळ डेंजर असणार. जे काय मुलं असतील आता, आपण त्यावेळी असू माहीत नाही, 50 नंतरचा कालावधी सांगतो. पण जे आता हे जे जन्मलेली जी मुलं आहेत त्यांची जो पुढचा जे भविष्य आहे त्याच्यासाठी त्यांना केवढी तयारी करावी लागणार. पण तुम्ही बघितलं असाल की लहान मुलं मध्ये जो आजकाल जो शार्पनेस आहे नॅचरली आले. डार्विनचा नियम होता 1000 वर्षापूर्वीचा, माहिती आहे ना. तो पूर्ण ते जीन्स बनत जातात. त्या मुलांमध्ये एवढे ऍक्टिव्ह झाले आहेत ते मुलं की मोबाईल तर हे सोशल मीडिया वगैरे तर 2-4 वर्षाची मुलं एवढे फास्ट सॉफ्टवेअर बनवतात. हो, हे कुठून आलं त्यांना, म्हणजे ते घेऊनच आलेत ते. मग त्या दृष्टिकोनातून प्रकृतीने त्याला तयार केलेलं आहे, पाठवले करून. त्यामुळे होऊ शकतं. आणि झालं तर जर आताची जी माणसं त्यावेळी असतील तर त्यांना किती तयारी करावी लागेल. प्रायव्हेट काय राहणारच नाही. आजकाल AI, तुम्ही कोणत्या मॉलमध्ये गेलात किंवा तुम्ही जिथे राहता तर तुम्ही कोणती वस्तू खरेदी करू शकता. तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुमच्या पॉकेटला कोणती वस्तू परवडू शकते हे त्यांना आधीच माहीत असतं AIच्या माध्यमातून. एवढे नवीन सॉफ्टवेअर आले. माझा एक पेशंट आहे रिअल एस्टेटमध्ये, तो सांगत होता की आम्ही आजकाल, पूर्वीच्या काळी कसं होतं, बिल्डिंग बांधताना सर्वे करायला एक कंपनी असायची जी 25 लाख रुपये फी घेऊन सर्वे करून द्यायची. आजकाल आम्हाला ते 2 मिनिटं पण लागत नाही. आम्हाला हे पण कळतं की त्या एरियामध्ये जी लोक आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत. आम्ही बरोबर त्यांना कनेक्ट होतो आणि त्यांना त्या ॲडव्हर्टायझिंग पाठवत राहतो. किंवा त्या एरियामध्ये कोण फ्लॅट शोधून गेलेत, घरं बघून गेलेत, कोणाची रिक्वायरमेंट आहेत, ही सगळीच लिस्ट असते त्यांच्याजवळ. म्हणजे तुम्ही काहीच नाही, तुमचा जो मोबाईल आहे तो 24/7 CCTV घेऊन फिरताय तुम्ही. आपण म्हणतो परमेश्वर CCTV ते बघत असतो तुम्हाला. तुम्ही जे काय कर्म करता ते नोट होत असतं. तर इथे AIच नोट करतोय. बरोबर. पुढे अजून प्रगत होईल त्याच्यावरती. आपण आता जन्ममृत्यूविषयी बोलत होतो. मृत्यूनंतरचं आयुष्य नेमकं कसं असतं. मला हा प्रश्न का विचारा असं वाटतो, कारण मृत्यू हा कोणाला चुकला नाही. जो जन्माला आलाय त्याचा मृत्यू होणार आहे, पण मृत्यूचं भय कमी होत नाही. माणूस जसं वय वाढतं, आजारी पडतो, लगेच भीती वाटायला लागते आपल्याला. सो मला त्याविषयी म्हणून हा प्रश्न विचारायला आवडेल की मृत्यूनंतरचं आयुष्य कसं असतं आणि ते चांगलं असावं म्हणून कर्मचा त्याच्याशी काय संबंध आहे. मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो. एक व्यक्ती होता, त्याला हा प्रश्न पडला की महावीरनी शरीर सोडलं, बुद्धांनी सोडलं, क्राइस्टने सोडलं, जिजसने शरीर सोडलं, हे तर संत महात्मा होते, बरोबर, तर हे नक्की स्वर्गात गेले असणार, कारण ह्यांनी जीवनात खूप चांगलं केलेलं. नेहमी प्रश्न. तो शिवभक्त होता. एकदा शिवजींना प्रार्थना केली की मला त्यांना भेटायचंय म्हणून. शिवजी पण प्रसन्न होतात. बोलतात ठीक आहे, तू आज रात्री झोप, तुला मी सांगतो तसं तू, माझा एक शिवगण तुला गाईड करेल. तसं जा, तू रेल्वे स्टेशनमध्ये जा, तिथे बोर्ड दिसेल ट्रेनवरती, स्वर्गामध्ये जाणारी ट्रेन. तू त्या ट्रेनमध्ये जाऊन बस आणि जाऊन तिथे उतर. मग स्वर्गामध्ये तिथे तुला जिथे जायचं असेल तिथे तुला जे कोणा भेटायचं असेल भेटतील तुला म्हणून. तो खुश होतो,
झोपून जातो, स्वप्नाची वाट बघतो, स्वप्न येतं त्याला. हम्म. स्वप्नामध्ये तो रेल्वे स्टेशनमध्ये पोहोचतो. रेल्वे स्टेशनमध्ये नेमकी स्वर्ग लिहिलेली ट्रेन येते. हा जाऊन बसतो ट्रेनमध्ये हा. आणि खुश होतो. अरे तिथे गेल्यानंतर मला आज जिजस भेटणार, महावीर भेटणार, बुद्ध भेटणार, एकदम खुश. सगळे फळं फुलं असणार, पक्षी असतील, किलबिल असेल, तो पूर्ण स्वप्न असं तयार करतो. होतं ना मोंगेरी लाल की हसीन सपने होते ना पूर्वी सिरियल, हो. तसे पूर्ण स्वप्न तयार करतो. ट्रेन स्वर्गाचं जे लास्ट डेस्टिनेशन असतं तिथे थांबते. बाहेर आल्यानंतर बघतो सगळं ओसाड, ना फूल, ना पक्षी, ना बुद्ध, ना महावीर, कोणच नाही. त्याला वाटतं मी चुकून नरकात तर नाही आलोय. तो परत रेल्वे स्टेशन वरती येतो. तिथे कोणतरी त्याला भेटतं. त्याला विचारतो की वाटतं हे मी चुकीच्या ठिकाणी आलो, मला नरका हे बुद्ध आणि महावीरना भेटायचे, ते कुठे भेटतील? ते बोलते ऑपोजिट ट्रेनमध्ये जा, तिथे भेटेल तू, ती जिथे थांबेल तिथे भेटेल. तो बघतो तिथे नरक लिहिलेलं असतं. तो म्हणतो नरकामध्ये हे गेले, एवढं चांगलं पुण्य काम करून ह्यांना नरक भेटला. तो खूप कन्फ्यूज जातो, पण त्याला भेटायचं होतं. त्याला प्रश्न पडतात ना की तुम्ही एवढं सगळं समाजासाठी चांगलं केलं, त्याग केला, मग तुम्हाला नरक का? तो जाऊन ती ट्रेन थांबते. गेल्यानंतर बुद्ध महावीर सगळी बैठक असते तिथे बसलेली. तो त्यांना नमस्कार करून विचारतो, मला गहन प्रश्न पडलाय, तुम्ही नरकात कसे एवढं चांगलं काम करून? तर बुद्धांनी खूप चांगलं उत्तर दिलं. तो म्हणता, बच्चे हम जहाँ होते वही स्वर्ग हो जाता है. वा. त्यामुळे स्वर्ग नक आपल्यामध्येच आहे. तुम्ही आनंदी राहा, स्वर्ग आतमध्ये प्रकट होणार. शांत राहा, स्वर्ग आतमध्ये प्रकट होणार. दुःखी व्हा, क्रोधी व्हा, अहंकारी व्हा, नर्क तुमच्यामध्ये प्रकट होणार. मृत्यूनंतर जर तर मी तुम्हाला मोठी स्टोरी सांगू शकतो. मृत्यू शरीर सोडल्यानंतर तुम्ही ह्या लेवलला जाणार, त्या लेवलला जाणार, जे गरुड पुराणामध्ये वगैरे लिहिले ना. लोकांना ते आवडेल पण ऐकायला, पण त्याने तुम्हाला काही फरक पडणार नाही. पण तुम्ही आता जिवंत आहात, आणि जिवंत असताना तुम्ही आनंदी आहात, शांत आहात, तुमची अपेक्षा नाहीयेत, तुम्हाला कसलाही मोह नाहीये, तर तुम्ही स्वर्गात आहात. पुढचं पुढे आताचं महत्वाचं आहे की तुम्ही आता स्वर्गात राहा. हे फक्त सिस्टीम चालण्यासाठी रूल्स रेग्युलेशन आहेत. शाळेमध्ये युनिफॉर्म दिला जातो डिसिप्लिनसाठी. का तर त्या शाळेचं विद्यार्थीला ते येऊ दे, नाही तर कोणते रंगीबिरंगी कपडे घालून देतील, काही युनिटीच राहणार नाहीये, अनुशासन राहणार नाहीये. त्यामुळे आपले ब्रह्म जाणणाऱ्या लोकांनी डिसिप्लिन लागण्यासाठी स्वर्ग आणि नरक हा कॉन्सेप्ट आणला. तुम्ही पाप केला तर तुम्हाला नरक भेटणार, पुण्य केला तर स्वर्ग भेटणार. का तर तुमच्याजवळून पाप कमी होतील. बरेच लोक बोलतात ना, अरे ह्या जीवनात ह्याने एवढी पापं केली, मग ह्याच्याजवळ एवढी संपत्ती कशी, ह्याला कसला प्रॉब्लेम नाहीये, हा मोठ्या पोस्टवरती आहे. बरोबर येतो ना प्रश्न. हे परत तुमचं संचितच आहे, प्रारब्धच आहे. पण ते संपल्यानंतर परत या जन्मात तुम्ही ज्या गोष्टी केल्या ते तुम्हाला भोगायचंच आहे. एक गोदाम आहे, खाली गहू भरून ठेवलेत, वरती तांदूळ भरून ठेवलेत, खालून एक छोटंसं भोक आहे. ते भोकातून जसं जसं तुम्ही गहू घेता, गहू संपल्यानंतर तांदूळ यायला सुरुवात होणार. ज्यावेळी ही परिवर्तनशील आहे, बरोबर आहे. सूर्योदय, सूर्यास्त, उजेड, काळोख, परत उजेड. जीवन परिवर्तनशील आहे. बरोबर. तुमचं ज्यावेळी चांगली गोष्ट संपणार त्यावेळी वाईट गोष्टी पण येणारच आहे. बरोबर. पण जर तुम्ही चांगल्या वेळी अहंकारी न बनता चांगल्या कार्य करता, म्हणजे आनंदी राहता, शांत राहता, लोकांना त्रास नाही देत, त्यावेळी वाईट जो वेळ काळ येणार आहे त्यावेळी तुम्हाला पण त्रास होत नाही. हा आकर्षणचा नियम आहे. बरोबर. आपण समजा एखाद्या जमिनीमध्ये एक मोठी अनाज टाकलं, गहू टाकले, 1000 गुणा गहू येतात. बरोबर आहे. गहू टाकले तिथे तांदूळ नाही येणार, बरोबर, गहूच येणार. आपण जे पेरतो तेच आपल्याला भेटणार, दुसरं नाही भेटणार. मग जर आपण चांगल्या गोष्टी पेरल्या तर चांगलंच मिळणार. बरोबर. काही कर्म असतात ती पुढच्या जन्मात, अनंत जन्मात येतात. पण काही जन्म, आता मी ही भिंत आहे, या भिंतीवरती जर मी बॉल मारला तर लगेच माझ्या हातात येणार. एखादा मी बॉल हा दरवाजा ओपन करून फेकून दिला, ते कुठेतरी लांब जरा मला शोधावं लागणार. बरोबर. पुढच्या कधीतरी जन्मात, कधीतरी नंतर मिळेल मला, किंवा मिळणार पण नाही, किंवा कधीतरी कोणतरी मला शोधून देईल, पण हा तर लगेच येणार. अशी काही कर्म आहेत, आपली ॲक्शनची रिॲक्शन आपल्याला भोगावीच लागतात.
म्हणून जितेजी म्हणतात ना, तुम्ही स्वर्ग जर तुम्हाला त्याचा आनंद घ्यायचा असेल स्वर्गाचा, तर चांगली कर्म करा, सेवाभावी राहा, जे काही दिलंय ते स्वीकार करा. बघा, स्वाभिमान अभिमानी राहू नका, स्वाभिमानी राहा. स्वाभिमानी राहताना तुम्हाला जो तुमचा जो सेल्फ रिस्पेक्ट आहे तो राखला जातो. म्हणून एक तुम्ही हे ठरवा की तुम्हाला किती सहन करायचंय. एखाद्या ठिकाणी तुमचा जर अपमान होत असेल, तुमची चुकी नसताना, तिथे तुमच्या स्वाभिमानावरती जर गदा येत असेल तर तुम्ही तिथून हटा, थांबू नका. हायवेला जाऊन मी गाडीसमोर उभा राहिलो, बघतो कशी गाडी मला ठोकते, 100च्या स्पीडला येणारी गाडी थांबणार नाही, मला घेऊन जाणार ना ती. मला त्यावेळी बाजूला राहावं लागणार, गाडीला जायला दिलं पाहिजे. बरोबर. आपण काय करतो की तो अहंकार पकडून तिथे म्हणतो ना, क्रोध घेऊन राहतो. नुकसान कोणाचं करतं? स्वतःचं करतं. ऊर्जाचा एक ना सिद्धांत आहे, तुमचं ज्या ठिकाणी लक्ष जातं ऊर्जा त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होते. जर चांगल्या गोष्टींवरती लक्ष जाणार, तुम्हाला ती ऊर्जा सकारात्मक गोष्टींजवळ घेऊन जाणार. नकारात्मक गोष्टींजवळ लक्ष जाणार तर तुम्हाला तीच ऊर्जा पतन करणार. म्हणून बोलतात ना, अध्यात्मामध्ये ब्रह्मचर्याचं महत्व बोलले. ब्रह्मचर्य म्हणजे काही शारीरिक नाहीये. ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्माचे आचरण, सात्विकतेचे आचरण. त्यासाठी तुम्ही यम असं खाद्य खा जे डायजेशनला इझी होईल. मांसाहार किंवा नॉनव्हेजला विरोध का केला जातो? कारण ते डायजेस्ट होत नाही म्हणून. पण व्हेज खाणारे लोक जर मनामध्ये कचरा घेऊन राहिले, द्वेष घेऊन राहिले, तर ते पण त्यांची ऊर्जा वेस्टच करतात. त्यामुळे काय खाण्यापेक्षा तुम्ही काय विचार करता, तुमची वृत्ती काय आहे, तुमची जर्नी काय आहे, हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही जर सात्विकतेला पकडून तुमचं जीवन जगत असेल तर तुम्हाला कोणते रूल्स पाळण्याची पण गरज नाही. बरोबर. तो स्वर्ग आहे. आपण स्वर्ग नरक मृत्यूविषयी बोलतोय, मला त्यामुळे पुनर्जन्माची आता ओढ लागली की ते जाणून घेण्याची, की पुनर्जन्म खरोखर असतो का? हे बघा, पुनर्जन्म आपण म्हणतो ना, 84 लाख जन्म योनीतून आपण पार करत आलो. पुनर्जन्म हा मनातले विचार आणि भावनांचा होतो, तुमचा होत नाही. बरोबर. आत्म्याला ना जन्म ना मृत्यू. शरीर पंचमहाभूताने बनले, पंचमहाभूतात नष्ट होतं. काही धर्मामध्ये जाळलं जातं, काही धर्मामध्ये गाडलं जातं. म्हणजे शरीराचा पण पुनर्जन्म नाहीये. बरोबर. पण जे काय आपण नोट्स क्रिएट करतो विचारांचे, हे आकाशीय रेकॉर्ड काय आहे? आपण शाळा कॉलेजमध्ये लायब्ररी असते, बरोबर आहे. त्या लायब्ररीमध्ये जर त्या स्टुडंटला एखादी गोष्ट शिकायची असेल, अभ्यास करायचा असेल, तर लायब्ररीतून पुस्तक घेतो, त्याची स्टडी करतो, पेपर लिहितो. आकाशीय रेकॉर्डमध्ये म्हणजे त्या आकाश तत्वामध्ये तुम्ही जे काय अनंत जन्म केलात, तिथले जे काय तुम्ही कर्म केलात, ते सगळं तिथे आहे. म्हणून ज्यावेळी तुम्ही जर्नी करता त्यावेळी तिथून तुम्हाला आदान प्रदान होत असते. पण कधी होणार? ज्यावेळी सतत विवेक बुद्धी जागृत राहणार, जे अंतरात्माचं मन आहे तुमचं, बहिर्मन नाही. आणि त्याच्याशी कनेक्ट राहिल्यानंतर तुम्हाला पुनर्जन्म घ्यायची गरजच लागत नाही. छोटे छोटे मुलं बघतो आपण, सिंगिंग करायला लागतात, कोणते कोणी इन्स्ट्रुमेंट वाजवायला लागतात, कुठे शिकलेले नसतात, कुठून घेऊन येतात? ते मनोमय कोशात आहे, त्यांच्या विज्ञानमय कोशात आहे. कारण ज्यावेळी आपण मरतो तुमचा अन्नमय कोश नष्ट होतो, पण 4 कोश जे आहेत ना, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय और आनंदमय, ट्रॅव्हल करतात अनंत जन्मातून, जे तुमच्या सूक्ष्म शरीरात आहे. आणि ते ज्यावेळी सूक्ष्म शरीर परत ज्यावेळी शरीर धारण करतं, त्यावेळी ते सगळे तुमचे जे काय संस्कार असतात ते घेऊन शरीर धारण करतं. त्यामुळे हा जो, पण त्या संस्कारामध्ये जर तुम्ही जन्म घेतल्यानंतर अवेअरनेसमध्ये राहिलात, होशमध्ये राहिलात, तर सतत विवेकबुद्धीशी जोडले जातात आणि तुमच्या क्रियामान कर्मातून तुम्ही अवेअरनेसमध्ये राहून जे नोट्स असतात त्याच्यातून वाचू शकता. बरोबर. सिंपल थेरपी आहे. होशमध्ये राहा, प्रेझेंटमध्ये राहा आणि प्रत्येक क्षण जगण्याचा प्रयत्न करा. आपण समजा एक मनुष्य 100 वर्षाचं लाईफ पकडू, काय करतो तो? 50 वर्ष झोपतो, 25 वर्ष एज्युकेशनमध्ये आणि 25 वर्ष गृहस्थीमध्ये जगतो. कधी? बरोबर, जगतच नाहीये. पण जे काही 50 वर्ष आपण झोपा काढतो किंवा गृहस्थी करतो, एज्युकेशन करतो, ते होशमध्ये राहून केलं तर काय होतं? बरोबर, तुम्ही 100 वर्ष अध्यात्माशी जोडले जाता.
प्रत्येक श्वास तुमच्या बरोबर आहे. फक्त तुम्हाला त्याच्याशी म्हणजे साक्षीमध्ये राहून बघायचे, प्रत्येक क्षण बघायचे. बरोबर. ज्यावेळी बघून एखादी गोष्ट करायला लागतो त्यावेळी चुका कमी होतात. आणि कारण त्या ठिकाणी तुम्ही होशमध्ये असता पूर्ण. तुम्हाला माहिती असतं समोर जर खड्डा असेल आणि तुम्ही जागृत असाल तर खड्ड्यामध्ये तुम्ही नाही पडणार. तुम्ही साईडने जाणार. गंगोत्रीला गंगा जेवी वाहते, त्याचं डेस्टिनेशन समुद्र आहे. कारण समुद्रामध्ये वाफ होऊन परत ते वरती जाणार, बादल बनून परत बरसणार. ही जर्नी आहे त्याची. पण ती ज्यावेळी वाहताना ज्यावेळी पहाड येतात म्हणजे डोंगर येतात, त्यावेळी जर त्यांनी सांगितलं मला ह्या डोंगरावरून जायचंच नाहीये तर काय होईल? डबक बांधणार, पवित्र मानणार कोणी? ती काय करते, त्या डोंगरावरून वाहते किंवा जिथे जिथे साईडने मार्ग होतो तिथून आपला रस्ता काढून पुढे जाण्याचा प्रयत्न करते. थांबत नाही ते. तसं जीवनात थांबायचं नाही, वाहत राहायचंय पाण्यासारखं. डेस्टिनेशन परमात्मा आहे. गंगेचं डेस्टिनेशन समुद्र आहे, कारण वाफ बनायचंय. बरोबर. आपलं डेस्टिनेशन ते परमतत्व आहे, परमात्मा आहे. तिथपर्यंत जायचं, मग वाहत राहायचं, थांबायचं नाही. नाल्याला किंमत नसते. नाल्याचं पाणी सडतं, त्याला कोणी पवित्र मानत नाही. आपण जर जेवढं वाहत राहू, सरळ राहू, तेवढं आपण त्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचतो. पण ज्या ठिकाणी जर आपण धर्माचे नोट्स तयार केले, जातीचे नोट्स तयार केले, तर आपण आपलं नुकसान करतोय. बरोबर. जी लोक आज आपली तारीफ करतात तीच लोक तुमची उद्या तुम्हाला शिव्या पण देणार. कारण कोण कोणाचं नसतं. आपण सकाळी एक विचार करतो, दुपारी एक, संध्याकाळी एक, रात्री एक. आपण आपल्या विचारांप्रती प्रामाणिक नाही होतो, दुसऱ्यांबद्दल कशी अपेक्षा करायची? बरोबर. तुम्ही जे मनात एखाद्याचं 10 वेळा ऐकलं, 11व्या वेळी त्याला नाही बोललं, तर तो माणूस काय करतो? तुम्ही त्याच्यासाठी दुश्मन बनता. तुम्ही जे काही 10 वेळा चांगलं केलं तो विसरून जातो. हे माणसाचा स्वभाव आहे. म्हणजे तुम्हाला नेहमी तुमची जी जर्नी आहे त्याच्यासाठी काय बेस्ट आहे हे विचार करून पुढे जायचं. आजकाल माझ्याजवळ बरंचसं यूथ आहे ना, ते येतात की यंगस्टर येतात आणि ते त्यांचे प्रश्न घेऊन येत असतात की आम्हाला वेळ कधी द्यायचा, आमचं पण लाईफ आहे. बरोबर आहे, पण ते लाईफ जगताना जर त्यांचं कसं असं, आजकाल मुलांना एज्युकेशन चांगलं गेल्यानंतर चांगला पगार मिळतो, पैसा हातात येतो. आई वडिलांचं जर घर वगैरे चांगलं असेल तर त्यांना काही जबाबदाऱ्या पण नसतात. मग करायचं काय? मग मौज करा, पार्ट्या करा, पबमध्ये जा. कारण त्यांना वाटतं की त्याच्यामध्येच मजा मिळणार आहे आपल्याला, पण ते राहते कधीच नाही राहत. एखादा दारू पिणारा व्यक्ती कुठेही दारूचं दुकान असेल त्याला माहिती असतं, तो शोधून काढतो. बरोबर. पण तो दारू पिल्यानंतर त्याला जो आनंद मिळतो तो परमनंट राहतो का? नाही राहत. जशी ती उतरते परत तो दुःखी होतो. मग परमनंट आनंद तुमच्या आतमध्ये, ते पकडायचं असेल तर तुम्हाला स्वीकारावा, वाढवावा लागणार. अपेक्षा तुमच्या ज्या आहेत स्वतःबद्दलच्या त्या कमी कराव्या लागणार. मी बरेच बघतो की त्यांच्या स्वतःबद्दल एवढ्या अपेक्षा असतात की त्यांना वाटतं की माझ्यावरती अन्याय झालाय. त्यावेळी ते विसरता की आपल्यापेक्षा पण जे लोक खाली आहेत त्यांना आपल्या एवढं पण मिळालेलं नाही. बरोबर. प्रत्येक जण जो वरती आहे त्यालाच बघत तिथपर्यंत पोचण्याच्या रेसमध्ये लागलाय. तो पोचलाय, पण ते पोचताना त्याने जे स्ट्रगल केलंय ते कोणाला माहित नाहीये. बरोबर. ते स्ट्रगल करायला तुम्ही कोणाची तयारी नाहीये. त्यांना वाटतं की डायरेक्ट मिळणार, आम्ही तिथे जाऊन बसणार. कारण बरेच कोर्सेस, बरेच अध्यात्माचे दुकानं खोलून लोक जे आहेत ते दाखवतात ना, अपेक्षा देतात, अरे तुम्ही हे करा तुम्हाला हे मिळणार, ही साधना करा तुम्हाला ह्याच्यातून चमत्कार मिळणार, एवढे एवढे पैसे द्या. तर त्या साधनाबद्दल त्यांना माहिती आहे, मग ते तुम्हाला ती साधना का विकतायत? बरोबर. मग ते पण प्राप्त करू शकतात ना. हा विचारच कर. मला कोणीतरी मध्ये सांगितलेलं की एक ऑनलाईनमध्ये एका व्यक्तीने काहीतरी 1-1.5 महिन्यामध्ये 370 भूतं विकली. 50,000 रुपये एक भूत. आणि लोकांनी खरेदी केली. मी म्हटलं लोक हा पण विचार नाही करत. त्यांनी दाखवलं असेल ही पिशाच तुम्हाला ही मॅजिक करणार, हे देणार, अल्लादीनचा दिया. पण त्याने हा नाही विचार केला ज्याच्याजवळ भूत आहे तो तुम्हाला का विकतो? तो बँक लुटेल. तर त्याच्याजवळ शक्ती असेल. हा विचार करण्याचा पण विचार करण्याची पण तयारी नाहीये. कारण स्वार्थ आहे. फटाफट पाहिजे, लवकर पाहिजे, मला लवकर काहीतरी मोठं करायचंय. बरोबर.
आणि मी तुम्हाला 101% सांगतो, हे विकत घेणारी सगळी सुशिक्षित लोक असणार, एज्युकेटेड लोकच असणार. म्हणजे खरंच आता आपण जन्म, मृत्यू, पुनर्जन्म म्हटल्यावर आजकाल असं पण ऐकिवात येतं की गुरुकडे बऱ्याचदा लोक काय अपेक्षा ठेवून पण बरोबर जातात, बरोबर मला मोक्ष हवाय. गुरुला बरोबर. सांगतात, म्हणजे तुम्हाला आता कदाचित अनुभव पण असेल, तर मला हे तुम्हाला विचारायचंय, मग मोक्ष म्हणजे काय? लोकांना याचा ध्यास जास्त काय, मोक्ष हवाय. हो, मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. हा. माझे सत्संग ना मी गोष्टींमार्फत सांगतो. हम्म. असाच एक तुमच्यासारखा एक नवयुवक एका महात्माजवळ जातो. हम्म. तो सांगतो की महाराजजी, मी काफी दिन म्हणजे खूप दिवसापासून मी तुमच्याजवळ येतो, इथे बघतो, लोक तुमच्याजवळ येतात जातात, पण मला नाही वाटत की तुमच्याजवळ येणाऱ्यांना कोणाला मोक्ष मिळालाय म्हणून. असाच प्रश्न त्याच्या मनात पण येतो. ते महात्मा जे असतात ते हसतात. ते बोलतात, उद्या सकाळी एक डायरी आणि पेन घेऊन ये. त्याला सांग, तो येतो सकाळी सकाळी तयारी होऊन येतो की म्हणजे महात्मा जे आहेत, संत होते, ते आज काहीतरी आपल्याला मॅजिक दाखवतील. तेव्हा तो एक गावामध्ये जेवढी घरं आहेत, जे काय 100-200 घरं असतील त्या गावात पंचकृत, तू आज सगळ्या घरामध्ये जा. सगळ्या घरामध्ये जाऊन ज्यांना ज्यांना मोक्ष पाहिजे त्यांची नावं लिहून घेऊन ये. हा खुश होतो. आता तो पहिल्या घरात एक बाई येते, ते महात्माने पाठवले, तुमचं नाव सगळं वगैरे द्या. तेव्हा का? ती बाई बोलते, नाही तुम्हाला मोक्ष पाहिजे असेल तर मोक्ष, अरे अजून माझे मुलं लहान आहेत, मी मोक्ष घेऊन काय करू? तो दुसऱ्या घरात जातो, तिथेच विचार, अरे माझं अजून लग्न नाही झाले, मोक्ष घेऊन काय करू? करत 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 संध्याकाळपर्यंत सगळी गावं फिरतो. तो हताश होऊन येऊन असा बसतो. तो महात्मा विचारते, चल लवकर डायरी घेती, ज्या ज्या लोकांना मोक्ष पाहिजे त्यांना आपण मोक्षाला पाठवूया. तो म्हणतो, कोणालाच नको आहे म्हणून. जी मोक्ष, माझ्याजवळ एक साधकाने मेसेज केलेला मला की दादा मुझे मोक्ष चाहिए, बस हो गया जीवन, ये बहुत म्हणजे खूप मोठा मेसेज केलेला. मी त्याला म्हटलं, आपले शनिवारचे सत्संग आणि हे असं युनिव्हर्स शांतीसाठी ध्यान प्रोसेस असतात, त्याला मी बोलवलं. त्याला आला, बोलता 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 मी त्याला विचारलं की एक तराजू आहे, एका तराजूमध्ये 100 करोड, एका तराजूमध्ये मोक्ष, तुला काय पाहिजे? म्हणतो 100 करोड. म्हणजे त्याला कळलं पण नाही. काल तर मेसेज केला तुला मोक्ष पाहिजे, तोच हसायला लागला. म्हणजे मनुष्य स्वार्थी आहे, कोणाला मोक्ष नकोय. कालच्या सत्संगमध्ये मी एक व्यक्ती असतो, कंप्लेंट करत असतो की वेळेवर पाऊस पडत नाहीये, केवढी गरमी होते, मुलं ऐकत नाहीये, बायको शिवाय घालते, नोकरी ठीक मिळत नाहीये, केवढे प्रॉब्लेम आहे. देव प्रकट होतो, अरे बेटा तुला एवढे प्रॉब्लेम आहेस तर ये वरती. तो लगेच म्हणतो, नाही नाही देवा, मी मस्करी करत होतो. म्हणजे किती माणूस अडकलाय या सगळ्यामध्ये, कोणाला सोडायचं नाहीये. फक्त तो कंप्लेंट करत असतो, कुठेतरी सहानुभूती मिळेल कोणतरी, अरे हा माझं पण तेच आहे, मला पण तसंच वाटतं, मतलब मलमपट्टीसाठी. पण कोणाला मोक्ष नकोय, कारण एवढा तो त्या ह्याच्यामध्ये म्हणतात ना चक्रामध्ये अडकलाय, कोणाला सोडायला नाही. अजून एक सम्राट असतो, तो विष्णूचा भक्त असतो, वैकुंठला त्याला जायचं असतं. एकदा विष्णू भगवान प्रकट होतात, बोलतात की तुझ्या सेवेवरती मी खूप खुश आहे, चल मी उद्या माझं म्हणतात ना पुष्पक विमान पाठवतो, तू ये. तो म्हणतो की देवा मी एकटा कसा येऊ, माझी प्रजा, त्यांना पण घेऊन चल, कृपा होईल तुझी म्हणून. तो भगवान सांगतात की ठीक आहे, ज्यांना ज्यांना यायचं असेल त्यांना तू यायला सांग, त्यांना पण घेऊन जाऊ. तो पूर्ण त्याच्या राज्यात दवंडी पिटवतो की ज्यांना ज्यांना ह्याच्या वैकुंठात जायचंय त्यांनी या उद्या पुष्पक विमान येणार आहे म्हणून. सगळे शिवाय द्यायला लागतात, का राजाचं काय फिरलंय की काय, तुला जायचं तर तुझं, आम्ही नाही येणार. तो त्याचे ना काही प्राणी असतात पाळलेले, त्याला वाटतं माणूस नाही तर प्राण्यांना तरी घेऊन जाऊ. तर डुकर असतात ना ते पाळलेले, तर एका डुकराजवळ जातो आणि म्हणतो की तुला यायचं का रे? तुझा या, मी येणार ना तुझ्या, तुम्हाला मी एकटं कसं सोडू, पण मी एकटा नाही येणार, माझी बायको येतील, माझी मुलं येतील. डुकर परिवार पूर्ण खुश होतो.
तर सगळ्या दुसऱ्या वर्षी पुष्पक विमान येतं, डुकराचा परिवार तिथे येतो. राजा चढायला लागतो, चल चल तुम्ही आधी चला मी चढतो. तर तो डुकर असतो, तो म्हणतो पहिलं एक सांग तिथे चिखल मिळणार ना लोळायला, तरच मी येणार, नाही तर मी नाही येणार. अच्छा. म्हणजे माणसाची सध्या परिस्थिती अशी ही आहे. आहे. हे तुम्हाला मोक्षासाठी पण नियम असतील तर, कम्फर्ट असेल तर नको. क्रियायोग आपण जसं त्या निमित्ताने आपण हा पॉडकास्ट करतोय, तर क्रियायोग मी असं ऐकलंय की ओपनली शिकवत नाहीत, आणि तो एक प्रश्न माझा आहे. सर्वांसाठी क्रियायोग आहे का, तो एक दुसरा प्रश्न. आणि तिसरं म्हणजे तुमची एक क्रियायोगाशी एक जी जर्नी आहे ती कशी सुरू झाली, तुमचा प्रवास कसा झाला यात, आणि भावावतार बाबाजींशी तुमचा संबंध आला आहे का? कारण ह्या सगळे प्रश्न आहेत, पण आम्ही असं ऐकलंय की ते आजही हिमालयात आहेत. म्हणजे आम्ही ऐकलंय, आम्ही जसं बाहेरून आता एक जग पाहतो तसं आम्ही त्यांच्याविषयी ऐकलेलं आहे. हे या सगळ्या प्रश्नांविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. बघा, माझ्या घरामध्ये मी जिथे ही शरीराने जन्म घेतला तिथे दत्तात्रयांचं मंदिर आहे. गेले 100 वर्ष तिथे गुरुचरित्राचं पारायण केलं जातं. आणि एक सोल ज्यावेळी शरीर धारण करतो त्यावेळी त्या घराचा बेस बघून धारण करतो. मी माझा जो जन्म, आता मी 50 वर्ष माझं होतील कंप्लीट. 40 वर्षापर्यंत मी पूर्ण नास्तिक प्रवृत्तीचा होतो. घरात दत्तात्रय मंदिर असल्यानंतर म्हणजे कर्मावरती विश्वास ठेवणारा, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी, मी नॅशनल लेवलला क्रिकेट खेळायचो, जे काय आम लोक करतात ते करत होतो. आणि आम्ही असं केलं तुम्ही रणजी पण खेळलेत. जे काय असतं, आणि काहीतरी पुरुषार्थ करायचं आणि जीवनात सक्सेस व्हायचं. माझे जे स्टुडंट होते ते पण हाय सोसायटीचेच होते. जे काय मुंबईमध्ये जे टॉप जे 4-5 नावं आहेत त्यांची मुलं माझे स्टुडंट होते. त्यामुळे असं कधी वाटत नव्हतं. पण अचानक हा जो रिव्हर्स झालाय, हिमालयात गेलेलो त्या ठिकाणी अशा काही गोष्टी घडल्या जे म्हणतात ना, तुम्ही मगाशी पुनर्जन्माचा प्रश्न विचारला, तर पुनर्जन्माच्या काही गोष्टींची म्हणतात ना याद करून देण्यात आली. त्याच्यानंतर ते मागच्या जन्मातले जे पडदे हटण्यात आलं. तर हा जो क्रियायोग, जो माझा मागचा जन्म नाथ संप्रदायाशी जोडलेला होता आणि तो पुढे आला, त्यानंतर दीक्षाचा कार्यक्रम सुरू झाला. दीक्षा दिल्यानंतर कसं झालं, काय झालं, पहिला दीक्षा प्रोग्राम ज्यावेळी चालू झाला तर मला माहीत पण नव्हतं मी काय शिकवणार आहे. इंडस्ट्रीतले बरेच सेलिब्रिटी होते, त्याला विचार करून तिथे गेल्यानंतर मग ज्यावेळी मी बघणारा बनलो, करणारा नाही, त्यावेळी तो दीक्षा चालू झाला. असं करत 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 गेली 4-5 वर्ष अनेक दीक्षा प्रोग्राम झाले. युनिव्हर्स शांतीसाठी 158 प्रोसेस बाबाजींनी करून घेतले. पण जे महाअवतार आहे आणि जे दत्तगुरू आहेत ह्यात काही फरक नाही आहे. जसे 4ही युगामध्ये दत्तात्रय आहेत तसे 4ही युगामध्ये महाअवतार आहेत. माझ्यासाठी महाअवतार हे दत्तात्रय आहे, तेच गुरु गोरक्षनाथजी आहेत. ह्या मागच्या जन्मातील जो काय माझी शरीरे होती त्या शरीरामार्फत त्यांनी जो प्रोसेस दिलेला, त्यात अनेक संत होते ज्यांना दीक्षा दिली गेलेली त्या जन्मामध्ये. मी ते नावं नाही घेऊ शकत, कारण माझा एकच असतो, जोपर्यंत समोर प्रूफ नाही तोपर्यंत काही बोलायचं नाही. तर मी एक हिंट देतो. मोठमोठी नावं जे संत होऊन गेले त्यांना त्या जन्मामध्ये ह्या क्रियायोगच्या मार्गावरती घेऊन जाण्याची जबाबदारी दिली होती, तसंच ह्या जन्मात दिली गेली आहे. पण क्रियायोग हा सुषुम्ना स्थिर करण्याचा मार्ग आहे. आणि जर सुषुम्ना स्थिर झाली तर तुमच्यामध्ये एक सायकिक्स पॉवर यायला लागतात. तुम्ही म्हणतात ना, तुम्ही जे विचार कराल ते घडवू शकता. म्हणजे हे माकडाच्या हातात कोलीत दिल्यासारखं आहे, आग दिल्यासारखी आहे. जर माकडाच्या हातात आगीचा लाकूड दिलं तर तो आग लावण्याचा प्रयत्न करणार. बरोबर. तसं हा क्रियायोग जर कोणाला द्यायचं असेल तर त्याला पूर्ण त्याची जी जर्नी आहे, लाईफची जर्नी, ती स्थिर करावी लागते. त्याचे विकार कमी करावे लागतात. त्याचे जे चक्र आहेत ते चक्रांचे ब्लॉकेजेस जे आहेत त्याच्यावरती काम करावं लागतं. प्रत्येक व्यक्तीचा एक बिंदू असतो जो आज्ञाचक्राचा, अनंत जन्माच्या साधनेनुसार तो बिंदू हळूहळू खाली येतो. तो बघून त्याच्यामध्ये शक्तिपात प्रोसेसमध्ये ऊर्जा ट्रान्सफर केली जाते. कारण म्हणून क्रियायोग 1 to 1 आहे. क्रियायोगचा लास्ट प्रोसेस शक्तिपात होतो. गुरु आपली जी साधनेची ऊर्जा असते ती समोरच्या साधकामध्ये ट्रान्सफर करतो. ज्यावेळी एखादी गोष्ट ट्रान्सफर केली जाते त्यावेळी समोरच्याची गोष्ट घेतली जाते. खड्डा खदल्यानंतर माती बाहेर येते, माती गायब नाही होत.
त्यामुळे ती जे आपण घेतो त्यावेळी त्या गुरुची पण तेवढी तयारी लागते. मग त्याच्यासाठी ती प्रोसेस, त्याच्यासाठी मी बोललो ना, मग गेले 8-10 वर्ष मी रात्री 1 तास पण झोपलो नाही. का नाही? रात्रभर साधना असतात. एखादा नवीन साधक येतो, त्याच्यावेळी जे कर्म घेतली जातात त्यावेळी हातपाय सुजले जातात. पण ह्या गोष्टी कोणाला सांगू नाही शकत. घरी सांगितलं तर घरची लोक म्हणतील हे सगळे गोष्टी बंद कर म्हणून, कारण काळजीपोटी. पण म्हणतात ना, हे लेनदेनचा मामला आहे. पण त्या जन्माची जर्नी होती, जी कमिटमेंट होती ती केली जाते. मुक्त सोलची जर्नी होती. 40 वर्षानंतर हा प्रोसेस सुरू झाला आहे या शरीरामार्फत. तोपर्यंत काहीच माहीत नव्हतं. पण आता एक एक गोष्टी समोर यायला लागल्यात. वेगवेगळ्या साधना सुरू करण्यात आल्यात. मी एका सत्संगला बोललेलो की कोरोना ट्रेलर आहे ॲक्च्युली 2027 पासून 2036 पर्यंत घडणार आहे. आणि आता तुम्ही बघता सुरुवात झालेली आहे. कोरोना ट्रेलर असेल तर ॲक्च्युअल काय असेल? 800 करोडमधले 250 करोड जातील असं सांगण्यात येते सूक्ष्म जगतातून. आणि ते जर झालं तर काय होईल? एआयचा प्रसार होतोय. एआयच्या प्रसारामुळे लोकांना नोकऱ्या कमी होतील. रोबॅटिक्सचा जमाना आला. एक रोबोट 1000 लोकांचं काम करणार. महिन्याचा खर्च फक्त 5,500 रुपये. 1000 लोक घरात बसणार. बेकारी वाढणार. लोकच लोकांना मारतील. प्रत्येकाला कुटुंब चालवण्यासाठी पैसा लागतो. तो पैसा नाही मिळाला तर काय करतील? एकमेकांचे खून करतील. जे लोक आपण किती श्रीमंत आहोत ते दाखवण्याचा प्रयत्न करतात, तीच लोक आम्ही किती गरीब आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतील. आणि हे येणारा जो काळ आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी घडणार आहेत. म्हणून अध्यात्मामध्ये येऊन तुमचे पेशन्स वाढवा. तुमचे जे काय डिमांड आहेत ते कमी करा आणि जे मिळाले त्याच्यामध्ये आनंद माणण्याचा प्रयत्न करा. हे जर ज्याला जमेल तो टिकेल. पण लक्झरी लाईफ पाहिजे म्हणून जो जगेल. आता शेअर मार्केटचा विचार केला तर शेअर मार्केट आज आसमान शूर आहे. बरोबर आहे. समजा हे शेअर मार्केट कोलॅप्स झालं, ज्याच्याजवळ आज 100 करोड दिसत आहे त्याच्याजवळचं समजा त्याच्यामध्ये 1 करोड दिसायला लागले, त्याची हालत काय होणार? बरोबर. एका रात्री होऊ शकतं ही गोष्ट. जर युद्ध झालं, अणुबॉम्ब टाकण्यात आले एकमेकांवरती, मोठमोठ्या देशांचे जे प्रमुख आहेत ते मारले गेले, तर हे व्हायला वेळ नाही लागणार. मग त्यासाठी आपण तयार आहोत का? बरोबर. आज आपण एकमेकांचे पाय खेचण्यामध्ये शर्यतीमध्ये आहोत. तो कसा पुढे जातो बघतो. हा ॲटिट्यूड घेऊन चालतोय. अशी परिस्थिती आली तर काय करणार? कोरोना होता तर सगळ्यांना नमस्कार, अरे माफ करा. जसा कोरोनाचं सावट गेल्यानंतर परत आलं. कारण बीज अजून तुमच्या आतमध्येच आहे. जसं पोषण मिळतं, बीजाचं वृक्ष बनतं. ते वृक्ष विकारांचं फळ फुलं द्यायला लागतात. ते जर वृक्ष प्रेमाचं फळ फुलं द्यायला लागले, करुणाचं लागले, तर मग रामराज्य येईल. आणि मग युग परिवर्तन, जे म्हणतात सकारात्मक युग परिवर्तन व्हायला सुरुवात होईल. ती होण्यासाठी अध्यात्माची गरज आहे. ती होण्यासाठी श्वास स्थिर करण्याची गरज आहे. ती होण्यासाठी मन स्थिर करण्याची गरज आहे. क्रियायोग हा फक्त तुमचं म्हणजे श्वास स्थिर करणं नाही आहे. क्रियायोग हा त्याच्या पलीकडे आहे. म्हणून क्रियायोग जे बेसिक्स काही प्रोसेस असतात त्याच्यामार्फत पहिलं साधकाला स्थिर केलं जातं. त्याच्यानंतर हळूहळू त्याची तयारी करून त्याला शेवटपर्यंत घेऊन गेलं जातं. आणि क्रियायोग हा विकण्याचा प्रोसेस नाही आहे. बरोबर. आजकाल आपण बघतो क्रियायोगचे कोर्सेस केले जातात, विकले जातात. लोकांना वाटतं की आम्ही हे एवढे पैसे देऊन शिकलो म्हणजे आम्हाला काहीतरी मॅजिक मिळणार. त्यांना असं म्हणतात ना, गाजरं दाखवली जातात की तू हे शिकल्यानंतर तुझ्या जीवनात हे चमत्कार घडणार आहेत. आणि बिचारी लोक ते चमत्कार घडण्यासाठी तिथे जात आहेत. ज्या ठिकाणी खरोखरच क्रियायोगचं बीज आहे त्याच्या मनात कधी विकण्याचा भावच येणार नाही. आणि त्याला माहिती आहे जी परमेश्वराची गोष्ट आहे ती आपण कशी विकणार? आपण मंदिरमध्ये जातो, देवा 1.25 किलो पेढे देईल, माझा मुलगा पास होऊन दे. जो तुम्हाला देतो त्याला तुम्ही कोण देणार? आपण रिश्वत, कारण सवय लागली आपल्याला सगळ्या ठिकाणी. बरोबर. म्हणून कोणताही शॉर्टकट नाहीये. बेस आहे, त्या बेसने पुढे जायचं आहे. आणि एकच डेस्टिनेशन पाहिजे, जीवनात आनंद आणि शांती. जर तुमच्या जीवनात आनंद आणि शांती नाही म्हणजे कुठेतरी काहीतरी शेद आहेत, ते शेद भरणं गरजेचं आहे. ह्या बॉटलला जर छोटा जरी शेद असेल
तर पाणी टिकणार नाही, नाही. खाली होणार बॉटल. म्हणून तो वेळोवेळी त्याला पॅचअप करणं गरजेचं आहे. म्हणजे विकार जे असतील तुमच्या, जे काय वासना असतील त्यांना वेळोवेळी साफ करणं गरजेचं आहे. बरोबर. तरच तुमचं जीवन स्थिर होणार आणि जो आनंद, ज्याच्यासाठी मागे आपण आनंद मिळवण्यासाठी जे काय चेष्टा करत असतो, शांती मिळवण्यासाठी, ते ऑटोमॅटिक आतून प्रकट व्हायला लागणार. कुठेही जायची गरज नाही. जे काय आहे ते तुमच्यामध्येच आहे आणि त्याला एकदा तुम्ही भेटलात का जीवन परमानंदाने भरून जाणार. तुम्ही तुमच्या माध्यमातून विश्वशांती चा एक उपक्रम राबवत आहात. मला त्याच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. काय आहे म्हणजे एक्झॅक्टली? दर शनिवारी काही साधक ऑफलाईन, काही साधक ऑनलाईनच्या माध्यमातून एकत्र येतो. मुलुंड किंवा बांद्र्यामध्ये, ज्यावेळी मुंबईमध्ये असतो. एका महिन्यातला एक शनिवार नाशिकमध्ये, आता या शनिवारी जो 23 तारीख आहे मे, तो नाशिकमध्ये प्रोग्राम होणार आहे. आणि त्या ठिकाणी संसारामध्ये जागृत होण्यासाठी, संसारामध्ये राहून आनंदी राहण्यासाठी, आपले डिमांड कमी करून परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी काय करायचं ह्याच्यावरती चिंतन होतं. क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातून, वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून समजवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि त्यानंतर सर्व लोक एकत्र येऊन सामुदायिक ध्यान प्रोसेसमध्ये मूलाधारवरून सहस्रारची जर्नी केली जाते. ऊर्जेचा सिद्धांत मी बोललेलो, तुमचं ज्या ठिकाणी लक्ष जातं त्या ठिकाणी ऊर्जा व्हायला सुरुवात होते. हा सिद्धांतला पकडून ती जर्नी, म्हणजे मूलाधारमध्ये जी तुमची माता भगवती बसते, ज्याला आम्ही कुंडलिनी शक्ती म्हणतो, त्या शक्तीला व्हिज्युअलायझेशनच्या माध्यमातून एक एक चक्राचं भेदन करत, त्याच्यासाठी त्या चक्रांची बीज मंत्रांचा वापर करत आपण वरती येतो. म्हणजे मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाथ, विशुद्धी आणि बिंदू चक्र. इथे मेडुलाच्या इथे एक चक्र आहे, बिंदू चक्र म्हणतात, जिथे कार्मिक नोड्स असते, ती खोलून, जसे मूलाधारचं बीज मंत्र आहे लम, स्वादिष्ठानचं वम, मणिपूरचं रम, अनाथचं यम, विशुद्धीचं हम, तसं बिंदूचं शिवोम. म्हणजे शिवोमशी एकरूप होऊन आपण आज्ञाचक्रावरती येतो, जिथे तुम्हाला परमात्म्याने आपल्याला स्थान दिले आज्ञाचक्रामध्ये. तिथे येऊन ओमच्या माध्यमातून आपण सहस्रारमध्ये जातो. सहस्रारमध्ये 1000 पंखुडीवाले कमल आहे पिंक कलरचे, ज्या कमळामध्ये परमेश्वर परमात्मा बसलेला आहे. त्याच्याजवळ जाऊन आपण सरेंडर होतो. त्या शांतीच्या महासागरात डुबकी मारतो, आनंदच्या महासागरात डुबकी मारतो. त्याच्यातून नंतर आपण बाहेर येत येत विश्वशांतीसाठी प्रार्थना करतो. आणि या पूर्ण सामुदायिक ध्यान प्रोसेसमध्ये तुमच्या प्राणमय कोशमध्ये कॉस्मिक ऊर्जाचा प्रभाव एवढा वाढतो की त्या प्रोसेसमध्ये प्रत्येक जण फील करतो त्या ऊर्जेला, मॅग्नेटिक फील्डला. ती सगळी मॅग्नेटिक फील्ड ब्रह्मांडाची शांतीसाठी, ब्रह्मांडमध्ये जेवढे जीवजंतू आहेत, सजीव असो निर्जीव असो, सगळ्यांसाठी प्रार्थना केली जाते. विश्वशांतीसाठी, सगळ्यांच्या कल्याणासाठी, कुठेही स्वतःसाठी केली जात नाहीये. ह्या ठिकाणी एक स्वार्थ असतो. ज्यावेळी विश्वासासाठी आपण प्रार्थना करतो, त्या विश्वाचा भाग आपण आहोत, तर आपलं पण भलं होतं तिथे. स्वतःसाठी प्रार्थना करण्याची गरज नसते, कारण त्या परमेश्वराला माहिती आहे तुमच्यासाठी काय योग्य आहे. बरोबर. त्यानंतर ज्याने जन्म दिला, ज्या आईबापाने, त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाते. ग्रॅटिट्यूड म्हणजे प्रार्थना केली जाते, कृतज्ञता प्रकट केली जाते. लहानपणापासून आतापर्यंत ज्यांनी तुम्हाला मदत केली त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. जी लोक तुम्हाला वाईट वागली तुमच्यासाठी, त्यांना माफ केलं जातं. त्यांच्यासाठी पण प्रार्थना केली जाते, ज्यांच्यामुळे तुमच्या मागच्या जन्मातली जी काय वाईट कर्म होती ती खाली होण्यासाठी मदत झाली. हा विचार प्रकट केला जातो आणि पूर्ण खाली होण्याचा प्रोसेस केला जातो. हा मोठा मॅजिक असतो. आणि ह्याच्यामध्ये आणि सायन्स पण सांगतं, ज्यावेळी एक व्यक्ती ध्यानधारणा करतो, फक्त ओंकारचा उच्चार करतो, तो जवळजवळ 20 ते 25 किलोमीटरचा जो एरिया असतो तिथल्या जो नकारात्मक शक्ती नष्ट करतो. ज्यावेळी 100 लोक येऊन एकत्र हा प्रोसेस करतात, त्यावेळी समजा काय होत असेल, जे लहरी एनर्जी असतात ती किती परिवर्तित होत असेल. आपण मोबाईलवरून अमेरिकेला क्षणात फोन लावतो, कुठून जाते? ते ऊर्जेमधून जाते ना, लहर जाते. तसे तुम्ही जर सकारात्मक लहर सोडता ते किती वाइब्स क्रिएट होतात. तो व्हाइब्स क्रिएट करत करत आता 158 प्रोग्राम झालेत, 158 शनिवार झालेत. हे महावतारजी करून घेतात. आम्ही म्हणतो ना, बघणारे आहोत, करणारे ते आहेत. ह्या माध्यमातून होत आहे. या ठिकाणी एकही रुपया घेतला जात नाहीये, काही एकही कमर्शियल ऍक्टिव्हिटी केली जात नाहीये. क्रियायोगचे पण जवळजवळ 38 प्रोसेस झाले.
भारतभर झाले. हजारो लोकांना शिकवण्यात आलं. सुरुवातीला क्रियायोग पूर्ण डिटेलमध्ये शिकवलं जायचं, पण लोकांना ते जमतच नव्हतं. म्हणून आता पार्ट 1, पार्ट 2, 3 मध्ये पण फ्रीमध्ये शिकवलं जातं. त्यांची तयारी करून घेतली जाते. अच्छा. टीम वर्क केले गेले, टीम बनवली गेली आणि त्यांना डे टू डे त्यांना फॉलोअप घेत, त्यांचे जे प्रश्न निर्माण होतात त्यांच्यावरती बोलत, त्यांना पुढे व्हिजन एकच आहे की प्रत्येकाचं जीवन आनंदमय हो, शांतीमध्ये जगता यावं, एवढंच व्हिजन घेऊन पुढे जातो. आणि हे सगळं परमेश्वर करून घेतोय आणि परमेश्वराने या शरीराला माध्यम बनवलं म्हणून नेहमी कृतज्ञता जी असते ती कृतज्ञता ठेवण्याचा प्रयत्न पण केला जातोय. कारण सुप्त अहंकार एवढा जबरदस्त असतो, तो कधी डोकं वर करेल कळत नाही. म्हणून साक्षीभाव त्याच्यासाठी म्हणतात ना, साक्षीभावाचा नेहमी अभ्यास केला जाणं गरजेचे आहे आणि बाबाजी ते करून घेतात. माझ्यासाठी बाबाजी ही कॉस्मिक ऊर्जा स्वरूप आहे. तेच माझ्यासाठी गुरु दत्तात्रय आहे. ज्यावेळी मी त्या ऊर्जेला दत्तात्रयाचं स्वरूप देतो तेव्हा दत्तात्रय प्रकट होतात. ज्यावेळी त्या ऊर्जेला कृष्णाचं स्वरूप देतो कृष्ण प्रकट होतात. ज्यावेळी जेव्हा महावतार बाबाजींचं चित्र ज्यावेळी योगानंदांनी लिहिलं पहिलं, त्यावेळी लोकांना महावतार तसे दिसायला लागतात. बरोबर. भाव तिथे देव नाही तिथे काय, सगळं भावनेशी जोडलेलं आहे. जर भावना चांगली असेल, शुद्ध असेल, तर ती चेतना तुमची शुद्ध बनते. तुमच्याजवळून सकारात्मक गोष्टी घडल्या जातात. जर भावना जर दूषित असेल तर चुकीच्या गोष्टी घडल्या जातात. निश्चित. आणि आज तुम्ही इथे आलात आणि इतकं म्हणजे जन्म, मृत्यू, पुनर्जन्म, मोक्ष, आनंद, दुःख आणि अर्थात पाप पुण्य या सगळ्या गोष्टींवर आपण बोललो आणि क्रियायोगाचा याच्याशी नेमका संबंध. अजून एक गोष्ट सांगतो. ही गोष्ट करताना एक मागच्याच महिन्यात मी सकाळी उठून होम व्हिजिट करतो. मेडिकल फील्ड आहे माझं. मी ते पण काम सोडलेलं नाहीये, कारण मला कुठेही बाबा बनून राहायचं नाहीये. कारण मी ते काम सोडलं तर मी माझ्याजवळ येणाऱ्या साधकांजवळ पैसा घेण्याचा प्रयत्न करेन कुटुंब चालवण्यासाठी. माझी मुलगी आहे, कुटुंब आहे, बरोबर, गरजा असतात. त्यामुळे माझं काम मी करत असतो. असंच मी एक पार्ला वेस्टला मी सकाळीच गेलो तर माझा आवाज ऐकायला येत होता. एक वॉचमन बिल्डिंगचा एक रील बघत होता, व्हिडिओ बघत होता. तर माझा आवाज कुठून ऐकायला येतो, मला कुतूहल वाटलं. तर मी त्याच्याजवळ गेलो. कमी असं ट्रॅक सूट वगैरे घालून जातो पेशंट जवळ. आता अरे क्या सुन रहा है, तो अरे ये कोई अभिजीत दादा है, बहुत अच्छी बढ़िया बात बोलता है. मला एवढं बरं वाटलं, त्याने मला नाही ओळखलं. अच्छा. समोर मी त्याच्या होतो. पोशाख वेगळा हा, हे जे आहे ना, हे मला खूप आवडलं. हेच अध्यात्म आहे. बरोबर. तुम्ही कुठेही कळत नकळत एक सेवा होते आपल्याकडनं कुठपर्यंत तरी ते चांगले ज्या रोलमध्ये आहात ना त्यामध्ये राहता आलं पाहिजे. ज्यावेळी मी पेशंट मध्ये जाणार, मी तिथे बाबा बनून गेलं तर त्याला पण आवडणार नाही. ते मला ॲज अ थेरपिस्ट म्हणूनच तिथे जायचंय, माझं काम करायचंय, माझी सेवा करायची. ज्यावेळी मी बाबाजींची गादी समजून तिथे बसणार आहे त्यावेळी मला आध्यात्मिक नाळाशीच जोडायचंय. बरोबर. पण हा जो डिफरन्स आहे ना, हा बाबाजी करून घेतात. तेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं म्हणतात ना, अमृताहुनी गोड. निश्चित. आणि आपलाही शेवट तसाच झाला, अमृताहुनी गोड, कारण हे उदाहरण तुम्ही दिलं. त्यामुळे अर्थातच हा पॉडकास्ट योग्य पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचेल. तुम्ही इथे आलात याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि विचारप्रणालीच्या या प्लॅटफॉर्मवर खऱ्या अर्थानं ही विचारप्रणाली पॉडकास्ट झालाय हा, कारण योग्य पद्धतीने ते लोकांपर्यंत पोहोचले. क्रियायोग आज लोकांमध्ये प्रचलित आहे, सर्व प्रचलित आहे, पण बऱ्याचशा गोष्टी जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं चुकीचा समजही आहे. तो आज समज बराचसा लोकांचा क्लिअर होईल या पॉडकास्टच्या माध्यमातून. तुमचे खूप मी कोणावरती ही टीका नाही करत आहे. ते प्रत्येकाची मर्जी, मौज, जो काय सांगतो हा बरोबर आहे, तो बरोबर आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला पडायचंच नाहीये. कारण या ठिकाणी ना जात मानली जात, ना धर्म मानली जात. तो व्यक्ती प्रत्येकाला स्वतंत्र आहे. ज्याला पटतात तिथे त्याने जावं. आणि माझ्याजवळ आलं म्हणून काय मी काय देणारे असं पण नाहीये. इथे परीक्षा घेतल्या जातात. जर खरोखर तो साधक त्या परीक्षेमध्ये उतरतो त्यावेळी त्याला सर्व काही दिलं जातं, ते पण फ्री ऑफ चार्ज. पण असंच नाही दिलं जात. बरोबर. आणि तुम्ही एकंदर माझ्याजवळ बघून तुमच्या लक्षात आलं असणार की इथे अनुशासन महत्वाचं आहे. माझे बाबा आर्मीमध्ये मेजर होते. लहानपणापासून मला अनुशासनाचे म्हणतात ना, बाळकडू पाजलं गेलंय. जे मी अनुभवतो, जे मी गोष्टी स्वतः माझ्या जीवनात करतो, तेच शिक्षणात देण्याचा प्रयत्न करतो. जर जे शिक्षक त्याच्यामध्ये उतरतात त्यांना पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी घेतली जाते. ओम आनंद. धन्यवाद.